माजी IAS अधिकारी डॉक्टर विजयकुमार फड सर, त्यांनी आपल्या कारकिर्दीत प्रशासनाला नवी दिशा दिली आणि समाज हितासाठी अखंडपणे कार्य केले. त्यांच्या अनुभवाचा खजिना आज आपल्याला या व्याख्यानातून मिळणार आहे. खरोखरच ही आनंदाची व अभिमानाची बाब आहे. तुमच्या मौल्यवान मार्गदर्शनाने निश्चितच आम्हा उपस्थित श्रोत्यांना प्रेरणा मिळणार आहे. व्यक्तिमत्व महान असतं, पण त्यांचा परिचय करून देण्याची संधी लाभणं ही तर भाग्याची गोष्ट असते. आज कराड नगर परिषदेने मला तो मान दिला. हा मान माझ्यासाठी ऋणसमान आहे. ही संधी म्हणजे जणू शब्दांना सोन्याची कळस पंढरीच लाभली आहे. त्याबद्दल मी कराड नगर परिषदेची मनापासून ऋणाईत आहे. सरांनी अनेक पदव्यांनी प्राप्त आहेत. त्यामध्ये PhD पासून ते अनेक 15 पदव्यांनी सर सन्मानित आहेत. सरांनी आजपर्यंत अनेक कीर्तनं तशीच प्रवचनं देखील केलेली आहेत. त्यांची एकूण 462 कीर्तनं आणि 1306 प्रवचनं प्रसिद्ध आहेत. विविध वृत्तपत्र व मासिकातील लेखन सुमारे 14,000 पेक्षा जास्त आहेत. त्याचप्रमाणे सरांनी अनेक ग्रंथही लिहिले आहेत. संत सेना महाराजांची शब्दशस्त्रे, श्री ज्ञानेश्वरीतील आनंद लहरी, संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील आनंद तरंगाचे अशा अनेक ग्रंथ सरांनी लिहिले आहेत. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आले आहे. ललित कला महोत्सव पुरस्कार, मराठवाडा कला विकास महामंडळ औरंगाबाद, भारत सरकार गृह मंत्रालय जनगणना सन्मानपत्र 2001, महाराष्ट्र गौरव पुरस्कार एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र 2005, भक्ती सेवा पुरस्कार सुशील माधव न्यास पुणे, हाही पुरस्कार त्यांना सन्मानित करण्यात आला होता. सरांचं आपल्या या कराड नगरीत म्हणजेच यशवंत नगरीत सहर्ष असं स्वागत. वाचनालय शारदीय व्याख्यानमाला वर्ष 93, पुष्प 7. आजचे 7वे पुष्प गुंफण्याचा मान छत्रपती संभाजीनगर येथील सेवानिवृत्त अतिरिक्त आयुक्त तथा सचिव मराठवाडा विकास महामंडळ आज इथे आलेले आहेत. मी डॉक्टर विजयकुमार फड तसेच व्यासपीठावर उपस्थित असणारे प्राध्यापक BS खोत सर, माजी ग्रंथपाल श्री संजय शिंदे, प्राध्यापक अपिने सर, तसंच उपस्थित आजी माजी नगरसेवक नगरसेविका, विविध वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी, पत्रकार बंधू आणि अतिशय संयम दाखवलेले असे आमचे सर्व रसिक श्रोते, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि व्यासपीठावरील मान्यवर माननीय श्री महेंद्र लोखंडे सर, ग्रंथपाल कराड नगर परिषद कराड, तसेच इतर मान्यवर यांना विनंती करतो की त्यांनी पाहुण्यांचा यथोचित सत्कार करावा. सत्काराचं स्वरूप आहे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र. पाहुण्यांना प्रदान केली जाते आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. अ 9033 नंबरची गाडी बाहेर उभी आहे. या ठिकाणी तुम्हाला ग्रंथ देण्याची व्यवस्था आहे. ज्ञानेश्वरीतली एक ओवी सांगतो आणि मग प्रारंभ करतो. माऊली असं म्हणतात, समचोरा चुकविता दिवस लागली या माता, तेने कोपावे की जीविता जिताने कीजे. अर्थ असा आहे, एक आईचं लेकरू बाहेर गेलं आणि चोर त्याच्या पाठीमागं लागले. अर्थात त्याला अडथळे झाले आणि घरी यायला विलंब झाला. मग आता आईनं त्याच्यावर रागावायचं का उशिरा का होईना पण माझं लेकरू घरी आलं याचा आनंद म्हणाय. म्हणजे माफी मागण्याची गरज नाही आता. यालाच आपुलकी म्हणतात.
आणि हाच खरा आनंद आहे. आनंदी जीवनाचं रहस्य जे पाहतोय ना आपण, हेच रहस्य आहे. आपल्या माणसाला आपण समजून घेतलं की बाकी आनंद वेगळ्याने शोधावाचा लागत नाही. आनंद म्हणजे अशी खुशी की ज्याला विरोधार्थी जोड शब्दच नाही, ज्याला कशाशी तुलनाच करण्याची गरजच पडत नाही. जीवन हे तर आपल्याला माहिती आहे, जन्मल्यापासून मरेपर्यंत आचार विचार, खाणं पिणं, बसणं उठणं, देवाणघेवाण, जमवाजमव, हे जे काही मानवी देहासोबत जे चालणार आहे, या सगळ्याला एकत्रितरित्या आपण जीवन असं म्हणू. आणि तिसरा शब्द आहे रहस्य. खरं म्हणजे रहस्यच नव्हे, जन्मजात आनंद आहे. उदाहरणार्थ लेकरू जन्माला आलं, त्याला जोपर्यंत आपलं तुपलं कळत नाही, माझं तुझं कळत नाही, तोपर्यंत इतकं आनंदी असतं ना, त्याच्या रडण्यातसुद्धा आनंद असतो. वस्तू पाडल्या तरी आनंद आहे, खेळताळा आनंद आहे, माती खाल्ला तरी आनंद आहे, कशातही आनंद आहे. कारण त्याला आपलं तुपलंच कळत नाही, जमवाजमी कळत नाही त्याला. म्हणजे त्याला त्याच्या मनामध्ये चुकीचे विचार येत नाहीत, आचार चुकीचे घडत नाहीत, म्हणून आनंद. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आनंद शोधायची गरज नाही, त्याचं रहस्य जाणून घेण्याची गरजच नाही. आनंदच आहे, मानवी जीवनच आनंद आहे. 84 लक्ष योनीचा फेरा असं आपलं शास्त्र सांगतं, अध्यात्म सांगतं. 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा असं म्हणतात, सो मायेचे आडवस्त्र लावून एकला खेळवी सूत्र, बाहेर नटी छायाचित्र 84 लक्ष. 84 लक्ष योनी निर्माण केल्या. विज्ञानानं 84 नाही तर नाही, पण अनेक लक्ष योनी मान्य केल्यात. मग त्याच्यामध्ये पशु पक्षी, पाण्यातले जीव वगैरे वगैरे, आणि त्यात सर्वात श्रेष्ठ देह माणसाचा मानला, जे तुम्हा आम्हाला मिळाला आहे, माणसाचा. आणि खरंच जर आम्ही सगळे माणसं म्हणून वागू लागलो ना, तर आनंद वेगळ्याने शोधावाच लागत नाही. आम्ही माणसं नाहीत का हो सगळे? जर सगळीच माणसं आहेत तर तुमच्या या शहरामध्ये चोऱ्या पण चालू आहेत, बलात्कार, खून, फसवेगिरी, हे कोण करतं आहे? म्हणजे माणूसच करत असेल त्याला माणूसच म्हणायचं का? मा म्हणजे मातृत्वानं वागणारा, नू म्हणजे कुणाचंही नुकसान न करणारा, स म्हणजे सत्यानं सत्सद बुद्धीनं वागणार, त्याचं नाव आहे माणूस. मग ही सगळेच मातृत्वानं वागतायत का? आपण कुणाचंच नुकसान करत नाही का? सगळे सत्तेनेच वागतोय का आपण? याचा अर्थ माणसाच्या पोटी जन्माला येऊन सुद्धा माणसासारखं वागत नाही, म्हणून कधी कधी म्हणावं लागतं, हा का माणूस आहे का? त्याच्याकडे काय माणुसकी आहे का? माणसं खूप चांगली मिळाली बरं का, गरीब आहे पण खूप चांगली माणसं मिळाली. म्हणजे आपण दोन्ही बाबी बोलून जातो, डावीकडे उजवीकडे जातो. माणूस हा शब्द आपल्याला डोळ्यासमोर आल्यानंतर आपल्याला अपेक्षा असते की त्यानं माणसासारखं वागावं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ह्या 84 लक्ष योनीमध्ये कितीही मोठमोठे जीव जरी असतील तर आचार विचार, चांगल्या वाईट गोष्टीतला फरक वगैरे सगळं माणसाला कळतो. म्हणून आनंद हा जन्मतः आमच्याकडे आला आहे, त्याला शोधण्याची गरजच नाही. फक्त आम्ही त्याच्यावर पडदा टाकला, मायेचा टाकला, मीपणाचा टाकला, अहंकाराचा टाकला, स्वार्थाचा टाकला, लोभाचा टाकला, म्हणून आनंद झाकला गेला. त्याला उघडा करू आपण, फक्त रहस्य बघणार नाही आपण, फक्त त्याला उघडं करून बघू. मी प्रारंभी असं म्हणालो की जोड शब्द विरोधार्थी नाही असं म्हणालो. कसं? उदाहरणार्थ सुख म्हटलं की दुःख आहे. एखाद्याला दुःख झालं तरी माणसाला सुख होतं, किंवा दुःख वाटायला नाही आलं आणि सुख आलं तरी माणूस आपण म्हणतो सुख मला मिळालं. म्हणजे सुखाला दुःख शब्द आहे. पास म्हटलं की नापास आहे, विरोधार्थी शब्द आहे, म्हणून पासचं महत्त्व जास्त वाढलं. सत्य म्हटलं की असत्य आहे, आशा म्हटलं की निराशा आहे, जय म्हटलं की पराजय, आपला म्हटलं की परका आहे. असे अनेक शब्द मराठी भाषेमध्ये आहेत की ज्याला जोड विरोधार्थी शब्द आहे, म्हणून त्या शब्दाची महती त्या शब्दाच्या विरोधात उपलब्ध आहे, त्या विरोधात. पण आनंदाच्या बाबतीमध्ये काय हो? आठवतो एखादा शब्द विरोधार्थी आनंदाला? नाही. आनंदाला आनंद म्हणू शकत नाही आपण. आशा म्हटलं की निराशा आहे, आनंदाच्या विरोधात निराशासुद्धा नाही. म्हणजे आनंद हा असा शब्द आहे की ज्याला तुलना करण्याची गरजच नाही, ज्याला जोड विरोधार्थी शब्दच नाही त्याला. मला फार चांगला विषय तुम्ही दिला की आनंदी जीवनाचं रहस्य. आपण आनंदावरच बोललं म्हणजे जीवन आपल्याला कळेल, रहस्य पण कळेल. मी काही ग्रंथ पण लिहिलेत, त्यातले बरेचसे ग्रंथ आनंद शब्द उल्लेख असलेलेच आहेत. वर्तपत्रातून मी हजारो लेख लिहिले, त्याच्यातसुद्धा आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदसार असे शब्द लिहिले. संत मुक्ताईचे आनंदमय ज्ञानमय आनंद तेज ग्रंथ लिहिला. ज्ञानेश्वरीतील आनंदसार, जगद्गुरू तुकोबारायांच्या गाथेतील आनंद तरंग, आनंदाचे डोही, श्री ज्ञानेश्वरीतील आनंद, असे वेगवेगळे आपण आनंदसार, आनंद म्हणून लिहिला. पण आनंद शब्दाबद्दल आपण पाहतोय संतांनी सुद्धा खूप भर दिला बरं का. अनेक संत आपण पाहिले आहेत किंवा त्यांचं चरित्र वाचलं. अनेकांना आर्थिक परिस्थितीला तोंड द्यावं लागलं, त्यांची परिस्थिती बऱ्यापैकी अवघड होती, पण ते सदैव आनंदीच असायचे, कारण परिस्थितीवर सहज मात करून जायचे. जगद्गुरू तुकोबाराय काय म्हणाले? आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. म्हणजे आनंदच सगळं, आतून बाहेरून आनंद आहे, अतिशय आनंदानं. नाथ महाराजाकडे जाऊ आपण. नाथ महाराज काय म्हणाले? अवघे चित्र लोके आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. म्हणजे माझा पांडुरंग कसा आहे?
चरण समचरणी आहे, समचरणी. त्याला आपलान परका कळतच नाही. बघा पंढरपूरच्या पांडुरंगाच्याकडे पाडायला जर गेलात ना तर दोन्ही पाय असे समचरणी आहेत भगवंताचे. म्हणजे आमच्या संतांचा देवच मुळात समचरणी आहे. त्याच्यामुळं आम्हाला लहान मोठा कळतच नाही. जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, ही सगळी देवाचीच लेकरं असं आम्ही समजून चलतो. आणि त्या संतांनी हे सांगितलं, आमचा आनंद कुठं आहे? आमच्या भगवंताच्या चरणात आहे. मायबाप त्यालाच असं म्हटलं. आमच्या मायबापाच्या चरणी जरी आम्ही आनंद पाहिला ना किंवा समचरण जर पाहिले की माझी माय माझा बाप जगात सर्वात प्रिय आहेत मला, एवढं जरी आपण म्हटलं तर मला असं वाटतं की आमच्या संसाराच्या आनंदाचा पाया पक्का व्हायला सुरुवात होऊ शकते. आपण तिथं पण पाहत नाही, वृद्धाश्रम पण काढायची वेळ आपल्याला आली. कारण आपण तिथं पाहत नाही, आपण कोणीकडे तर दुसरीकडे झेप घेतो आणि आहे त्या आनंदापासून दूर जात असतो. नामदेव महाराजांनी सांगितलं, ज्ञानदेवापाशी आनंदी आनंद नाचतो गोविंद कीर्तनासी, नामा म्हणे आनंद अलंकापुरी, काही दिवस हरी राहू येते. हे पांडुरंगा, तुला आनंद पाहिजे ना, आनंद घ्यायचा ना, चल ना मग आळंदीला, ज्ञानोबापाशी जाऊन थांबू आपण, ज्ञानदेवापाशी थांबू. कारण काय, आनंदाचा आधारस्तंभ ज्ञानोबा आहेत. कसं काय म्हटले असतील नामदेव महाराज असं? आपण संत पाहतो की त्यांच्या जीवनात आनंद कसा होता. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरिणती ही लोक, असं ज्ञानोबाऱ्यांनी सांगितलं. मी माझा संसार नाही, त्रैलोक्याचा संसार करेन. ज्ञानोबाऱ्या तर ब्रह्मचारी होते, त्यांना तर मुलंबाळं पण नव्हती, पण आम्ही सगळी त्यांचीच लेकरं आहोत ज्ञानोबाऱ्याचे. कारण नाथ महाराज स्वतः म्हणतात ना, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाईचे चरणी शरण एका जनार्दनी, जगदूर तुकोबाराय म्हणतात, बोलिली लेकुरी वेडी वाकड उपरे उत्तरे. म्हणजे सगळे ज्ञानदेवांची लेकरं आहेत आणि त्यांनी त्रैलोक्याचा संसार केला. आम्हाला त्रैलोक्याचा संसार नाही करायचा. आम्हाला आई बाप बहीण भाऊ बायका लेकरं 7 8 10 12 घरातले कुटुंबातले संपल्याच्यापेक्षा जास्त संख्या आमच्याकडे, एवढ्याचा संसार करायचा आणि तो सुखाने आनंदाने करायचा आहे. ते करता येत नाही. अनेकांच्या गळ्यात माळ आहे, कपाळाला गंध आहे, पंढरपूरला जातात, यात्रा करतात, एकादशी करतात. सरासरी महाराष्ट्रामध्ये 50% संख्या म्हणली तरी चालेल. आणि एवढ्याकडे जर आनंद राहिला ना तर उरलेले सहज आपोआप आनंदी होतील. शेतामध्ये आपण ऊसाला पाणी देतो, नवीन ऊस लावलेला असतो किंवा मका लावलेली असते, काहीतरी लावलेली असते, आणि त्याला जे काय म्हणतो आपण, ते मातीचं हे केलेलं असतं ना, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे शब्द आहेत त्याला. त्याच्यावर आपण दुसरी पिकं लावतो, सरी, त्याला मातीचा बांध घातलेला असतो, त्याला पाणी देत नाही आपण. त्या ऊसाला पाणी दिलं ना ते आपोआप झिरपून ओलून तिथपर्यंत जातं. म्हणजे 50% लोक जर आमच्या आनंदानं राहिली ना तर उरलेल्या 50%कडे आपोआप आनंद झिरपून जाऊ शकतो. मग ही 50% तर आनंदी आहेत का? जे ज्ञानोबा तुकोबांचे लेकरं आहेत, पांडुरंगाचे लेकरं आहेत, ज्यांच्यापेक्षा आनंद हा आधारस्तंभ, आनंद हा त्यांच्या जीवनाचा आधारस्तंभ आहे. नकशिकांत आनंद त्यांच्याकडे भरलाय. मग ही लेकरं ते आनंदी आहेत का नाही राहत? असा काय फरक आहे संतांमध्ये आणि आपल्यामध्ये? ज्ञानोबारायला नामदेव महाराज स्वतः म्हणाले की आनंदाचा सागर आहे तिथे, पांडुरंगा चल आपण तिथे जाऊन राहू. अहो, ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये एवढं वाईट होतं, इतक्या अडचणी होत्या की झोपडीतसुद्धा लोकांनी राहू दिलं नाही. ज्या समाजात जन्माला आले त्या समाजाने त्यांना घराच्या बाहेर काढलं, मायबापाला देहांत प्रायश्चित दिलं, भिक्षा मागणाऱ्या झोळ्या फाडून टाकल्या. बरोबर आहे. ताकद काय होती? प्रचंड ताकद होती. बहीण गेली होती खाप्पर आणायला मांडे भाजण्यासाठी, मुक्ताई, तिचं खाप्पर फोडलं. आमच्या बाबतीमध्ये जर कोणी अशी वाकडीने जरी करून पाहिला ना तरी आम्हाला राग येतो. आमच्या बहिणीला जर कोणी बोललं, आमच्या आईवडिलाला जर कोणी बोललं तर आयुष्यभर विसरणार नाही आपण मरेपर्यंत त्या माणसाला. बदला घेऊ आपण, बदला. पण ज्ञानोबारायांनी बदला घेतला का? नाही घेतला. काय म्हणाले? हे जे मारणारे लोक आहेत आईवडिलाला, ते असोत, माझ्या बहिणीला छळणारे असोत किंवा आम्हाला त्रास देणारे असोत, काय म्हणाले ज्ञानोबाराय? जो जे वांछील तो ते लाव, बघून घेईन असं नाही म्हणाले. आम्ही मात्र बघून घेईन म्हणतो, म्हणून आमच्या जीवनामध्ये आनंद नाही. ते बघून घेऊन नाही म्हणाले, आम्ही बदला घेतो. त्यांनी बदला नाही घेतला, बदलाव केला, परिवर्तन केलं, बदल केलं. एकाने एकालाच ज्ञान द्यावं अशी गुरुपरंपरा होती, शिष्य परंपरा पूर्वीपासूनची अशी होती. ज्ञानोबारायांनी विनंती केली आपल्या गुरुला, सांगितलं की मला काय करा, हे सगळं ज्ञान लोकांना मुक्तपणे देण्याची परवानगी द्या. किंबहुना सर्व सुखी, किंबहुना सर्व सुखी. सर्व सुखी म्हणजे कोण? जे मला मारलेत, माझ्या आईवडिलाला शिक्षा दिल्या, बहिणीला छळलंय, आम्हाला समाजाच्या बाहेर टाकले, ते सुद्धा सुखी. आणि आयुष्यामध्ये याच्यानंतर आमच्या ज्ञानेश्वर लिहिल्यानंतर जेवढे वाचन करतील ते पण सुखी. आणि असं हो म्हटल्यानंतर निवृत्तीनाथाने येणे वरे ज्ञानदेव सुखी हा झाला. आणि मग ज्ञानदेवाला आनंद झाला की सगळ्याला वाटायला परवानगी दिली. आमच्या बाबतीमध्ये काय काय घडतं बघा. बऱ्याच वेळेस आपण सहज म्हणून जातो ना, वाटायचं तर लांबच राहिलं, मला ना तुला ऐकू आलं. मला तुमच्याकडे पण तेच आहे, मला वाटलं आमच्याकडेच आहे काही की मला ना तुला घाल कुत्र्याला. बरोबर आहे ना? एवढा मोठा फरक आहे बघा. फक्त नावं घेतो, फक्त नावं घेतो. आणि संत सांगतात, देव पाहावया गेलो देवची होऊन ठेलो. ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव म्हणता वाचे, ज्ञानदेव होय साचे. ज्ञानदेव म्हणता आम्ही ज्ञानदेव होऊ शकतो. राम म्हणता रामाची होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे. राम म्हणता राम होता येतं. आणि जर एवढ्या संतांची नावं घेऊन आम्हाला त्यांच्याप्रमाणे जर वागता येत नसेल तर खरंच काय अर्थ आहे का नामस्मरण करण्याला? तर ह्या
नाही, आपण कुठं चुकतो हे आपल्याला कळलं पाहिजे. बघा, लोखंडाने लोखंड कापलं पाहिजे. बाहेरच्याने कोणतरी यावं मग सांगावं तू चुकतोस, तुझं बरोबर नाही. आपलं आपण केलं पाहिजे. सांगणं सोपं आहे, ऐकणं अवघड आहे. हे जरी सत्य असलं, जर आपण ठरवलं तर काहीच अवघड नाही. नव्हे ऐसे काही नाही अवघड, नाही काही वाढ तोच परी. ह्या जगामध्ये तोपर्यंत अवघड आहे जोपर्यंत आपण निश्चय करत नाही, तोपर्यंत अवघड आहे. एकदा निश्चय केला की सोपं आहे. मग असं काय होतं ज्ञानदेवापाशी की सगळ्या संतांनी आनंद त्यांच्याकडे सांगितला. परिस्थिती तर अवघड होती सगळी. ज्ञानोबारायांची परिस्थिती आपण पाहिली, बाह्य परिस्थिती खूप अवघड होती, पण मनस्थिती पक्की होती. मनस्थिती पक्की होती. जर आमची मनस्थिती पक्की झाली तर मला 100% खात्री आहे की आपण परिस्थितीवर, किती अवघड परिस्थिती असेल ना, त्या अवघड परिस्थितीमध्ये सुद्धा आनंदी राहू शकतो. त्या अवघड परिस्थितीमध्ये सुद्धा आनंदी राहू शकतो. एक छोटंसं उदाहरण आपण बघू आपल्या दैनंदिन जीवनातलं. सगळ्यांनी कल्पना करायचं बसलेल्या लोकांनी. आपण आपल्या बहिणीच्या घरी गेलो आहे, आपण आपल्या लेकीच्या घरी गेलो आहे. कल्पना आहे बरं का आपली. आपण गेलो आहे मनाने, फक्त जायचं. आपल्या बहिणीच्या घरी गेलो, लेकीच्या घरी गेलो. प्रचंड उन्हाचे दिवस आहेत, रखरखतं आहे ऊन सगळं, पत्र वगैरे तापलेत. बहिणीचं घर पत्राचं घर आहे, लोखंडाच्या पत्राचं घर. एवढा घाम पडतोय, लाईट नाही, फॅन नाही, काही नाही. बसलो आपण तिथे आणि त्यांनी चहा आणला, काळाभोर चहा आणला. त्यांच्या घरात दूध पण नाही. आणि तुम्हाला चहा प्यायला त्याला विचारलं कसा झाला हो चहा, कसा झाला आहे? चांगला झाला. हां, चांगला झाला. आता दुसऱ्या दिवशी आपण आपल्या बायकोच्या घरी जाऊ सासरवाडीमध्ये. का हसले हो? दुधाचा चहा दिला, AC आहे, फॅन आहे. काय झालं? चहा कसं झाला? ठीक झाला. वा, आता चांगला झाला काल, आता ठीक झाला आहे. बघा, तुमचं उत्तर आहे, माझं नाही. चांगल्याने ठीकमध्ये फरक आहे की नाही, कळलं ना? ठीक आहे, काल चांगला झाला. काळाभोर चहा आहे, पत्राचं घर आहे, पण आम्हाला पक्कं माहिती आहे की माझ्या लेकीचं घर आहे, माझ्या बहिणीचं घर आहे. बरोबर आहे, आमची मानसिकता किती पक्की आहे बघा. आणि आज सासरवडे मग करणं त्यांचं कामच आहे. म्हणजे आमच्यातला मी जागा झाला. जब मैं था तब हरी नहीं, अब हरी है मैं नहीं. संत कबीराने सांगितलं, जेव्हा तुझ्यातला मीपणा जागा होईल ना, भगवंत तुझा होऊच शकत नाही. भगवंत म्हणजे तुम्ही, आम्ही जे जे भेटे भूत ते माने जे भगवंत. आपण कशाला लय अहंकारी माणूस आहे, जाऊ द्या, आम्हाला काही देणं घेणं नाही त्याच्याशी. लक्षात आलं का? कालची परिस्थिती किती अवघड होती हो. परिस्थिती अवघड आहे. पत्राचं घर आहे, फॅन नाही, लाईट नाही, चहाला दूध नाही. परिस्थिती अवघड, पण मनस्थिती चांगली आहे आमची. कशी चांगली आहे? आपल्या लेकीचं घर आहे, आपल्या बहिणीचं घर आहे, चलत राहतं, चटणी भाकरी आनंदाने खायच्या. बरोबर आहे ना? आता दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर परिस्थिती खूप चांगली आहे, AC आहे, सगळं छान आहे, दुधाचा चहा आहे, पण आमची मनस्थिती अवघड आहे. मन चंगा तो कटुती में गंगा, मन नाही चांगा तर काय करील काशी गंगा. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आपल्या मनाला प्रसन्न करा. ज्याचं मन प्रसन्न झालं, जो सुखी राहिला, त्याला आनंद वेगळ्याने शोधावा लागत नाही. तुझं आहे, तुझं पाशी 100% आमच्याजवळ आहे. आम्ही शोधतच नाही, आम्ही तिकडे जातच नाही. भगवंतांनी खूप चांगलं दिले. ज्या परिस्थितीमध्ये प्रयत्न करूनही बदल करता येत नाही, परत ऐका वाक्य, ज्या परिस्थितीमध्ये प्रयत्न करूनही बदल करता येत नाही, त्याला स्वीकारणं हे शहाणपणाचं असतं. उदाहरणामध्ये आमच्या लेकराला 60% मार्क पडली आणि शेजारच्या लेकराला 80% मार्क पडली. तेच ट्युशन लावलं तर तीच कॉलेज, तेच शाळा, सगळं होतं. आमच्या मनात कसा विचारतो, नाही माझ्या लेकरांना अभ्यास केला होता, अरे बाबा रात्रभर बसायचा, एवढी ट्युशन लावले. नाही त्याने काय तर लगा लावला असेल, त्याच्या बापाने कॉप्या पुरवल्या असतील, काय फलाने केला असेल, म्हणत राहतो. ना आपल्या लेकराचे नाही आमच्यावर अन्यायच करतात लोक, काय तर लपडं झालं असेल, फलानं झालं असेल. समजा आपण रात्रंदिवस जरी टोकलं समोरच्या माणसाला, 80% वाल्याला, त्याने असं केलं असेल, तसं केलं असेल, तुमच्या लेकराची किती बाजू घेतली, तर 60%चे 61% होतील का? नाही होणार. त्याच्या 80%चे 79% होतील का? नाही होणार. म्हणजे परिस्थिती अशी आहे की काहीही केलं तर त्याच्यात बदल होत नाही. त्याला स्वीकारायचं. त्याचं नाव आहे ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. प्रयत्न करायला परवानगी दिली बरं का. प्रयत्न करायलाच पाहिजे. प्रयत्न वाळूचे कनरगडीता तेलही गळे, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यास तर केलाच पाहिजे, प्रयत्न तर केलाच पाहिजे. प्रयत्न करूनही जर यश येत नसेल तर त्याला स्वीकारलं पाहिजे. आमचा निकाल लागला 10वीचा. 39% काय झाले तरी 40चं आहे, 48 झाले तर 40 आहेच की त्याचा आकडा लिहिलेला. आम्हाला 40% मार्क पडले. मी अभिमानानं सांगत नाही, दुःखानं सांगतो की माझ्या गावातली सगळीच पोरं नापास झाली. बाहेरच्या गावाला आम्ही जात होतो, ते कॉपी पकडणारे लोक आले. आम्ही आता माझ्या 10वीचं सांगतो मी तेव्हाच तुम्हाला. नापास झाले, मी एकटाच पास झालो. माझ्या वडिलांनी मला गळ्याला लावून घेतलं. एवढा आनंद वडिलांना, एवढा आनंद की त्याला 60% पडले, उदगीरच्याला 65%, त्या मामाच्या पोरला 80% पडले. नाही, माझं लेकरू पास झालं. गळ्याला लावून घेतले, बाळा आता आपणाला ना पुढल्या वर्षी 11वीला 40%पेक्षा जास्तच घ्यायचे आहेत, कमी नाही घ्यायचे. कुणाला? आपणाला. बापाला परीक्षा द्यायची होती का?
हो, पण माझ्या सुखदुःखामध्ये एवढे एकरूप आहेत, एवढे एकरूप आहेत की सगळा आनंदचा नाही, कारण त्यांचा चालता बोलता आनंद मीच आहे. आपणच आनंद आहोत सगळे. मायबापांची जगातली सगळ्यात मोठी संपत्ती जर कोणती असेल ना तर त्यांची लेकरं आहेत. सगळ्यांची लेकरं, प्रत्येकाची लेकरं. इथं बसलेले 60 आणि 70 वर्षाची माणसंसुद्धा लेकरं आहेत बरं का त्यांच्या मायबापासाठी. हे विसरू नका की आमचे साहेब आमच्या लेकराबद्दल बोलून गेले. तुम्ही पण लेकरच आहात. आणि जर 90 वर्षाचा इथं कोणी बसलेला असेल ना तर तो सुद्धा लेकरूच आहे. कुणाचं लेकरू आहे? या गावचं लेकरू आहे. आमच्या गावचा सुपुत्र. एखाद्या 90 वर्षाच्या माणसाला बोलू द्या केंद्रामध्ये मोठ्या पदावर, सगळं गाव इथं उठतं, आमच्या गावचा सुपुत्र फलाना झाला पदावर गेला म्हणतं की नाही. म्हणजे 90 वर्षाला तरी सुपुत्र आहे, सुपुत्री आहे ती. म्हणून आपण पुत्रच आहोत, लेकरच आहोत, म्हणून चांगलंच राहायचं. वडिलाला आनंद झाला. वडील म्हणाले की 11वीला कमी नाही घ्यायचं, 52% पडले. वडील पुढे म्हणाले आता 12वीला याच्यापेक्षा कमी घ्यायचं नाही. मला सायन्सला ॲडमिशन दिलं. आणि सगळ्या गावामध्ये डंका. आता 40 वर्षात जवळपास खालचं सांगतो तुम्हाला मी. आमचं पोरगं डॉक्टर होणार, डॉक्टर होणार. पाहुणे रावळे सगळे आनंदी डॉक्टर होणार आहे. आता काय भानगड, 40% मार्क घेतलेला माणूस इंग्रजीला बाउंड्रीवर पास, मराठ्या त्या गणिताला एक बाउंड्रीवर पास, एक त्या ह्याच्या बोर्डावर लिहिलं STSO किती, फक्त तेवढंच कळायचं मला. त्याला काय म्हणतात हे पण कळत नव्हतं. एकदा तर मला काय मॅडमने विचारलं व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड असं काहीतरी. मी म्हणलं माय नेम इज विजय कुमार फड. ते म्हणे गेट आउट. प्राचार्याकडे जाऊन बसल्या. माझ्या कॉलेजचा निकाल हा माणूस घालणार आहे, 60 पैकी ह्याचा माझा निकाल जाणार. काढलं. मला कॉमर्समध्ये ॲडमिशन द्यायची वेळ आली. वडिलांना 10 वेळेस म्हणलं बाप्पा माझ्यानं होत नाही, कारण आनंदाचं स्वप्न त्यांचं काय होतं, डॉक्टरचं स्वप्न होतं, ते पूर्ण होणार लक्षात आलं. 3-4दा समजावून सांगितलं आणि वडील म्हणाले बाळा ठीक आहे बेटा, तुला योग्य वाटेल तर कर, माझं काही म्हणणं नाही. मला तुम्हाला हेच संदेश द्यायचा आहे की प्रसंगानुरूप बेशक आपल्या लेकराच्या विचाराशी एकरूप होत जा. नाही डॉक्टरच झालं पाहिजे, नंबरच लागला पाहिजे, मेडिकललाच गेलं पाहिजे, फळानं अट्टहास नका करू. कारण तुमच्या अट्टहासापैकी एखाद्या लेकरानं जर आत्महत्या केली, कारण वर्षभरातून 2-3 तर आपण पेपरला बातम्या वाचतो की आई मम्मी माझ्याने हे होत नाही, मला क्षमा कर, कुणावर शंका धरू नका, मी स्वतः जीवन संपवत आहे, बातमी वाचतो का नाही. आणि त्याच्यात आपल्या लेकराचा नंबर लागला तर म्हणून सोडून द्यायचा. आपला आनंद चालता बोलतो आहे ते 3-4दा समजून बघा. आणि जर ऐकत नसेल, त्याच्यानं होत नसेल ना, तर त्याच्या कलाप्रमाणे चालायचं. आपण श्रीमद गीता आपल्या डोळ्यासमोर आणा. कृष्णाने गीता सांगितली. कुठे सांगितली गीता? युद्धभूमीवर सांगितली. 12 वर्ष वनवास भोगला, 1 वर्ष अज्ञातवास भोगला. आणि युद्धभूमीत आल्यानंतर त्याला माहीत होतं युद्ध करायचे, ह्यांना मारायचे, यांच्याशी युद्ध करावं लागणार आहे. आणि ते शस्त्र टाकून दिलं अर्जुनाने. काय म्हणाला कृष्णा, मी यांच्याशी कसा लढू, मामा काका दादा माझे पुतणे फितणे त्यांच्याशी मी लढणार नाही. आता मला खरं सांगा बरं, जर कृष्णाच्या ठिकाणी जर आम्ही असतो तर काय म्हणलं असतं आम्ही? तुला जर युद्ध करायचं नाही ना, आम्हाला कशाला बोलवला, कर नाही तर जा. बरोबर आहे. ही एक बाजू झाली. किंवा दुसरं उत्तर एवढंच दिलं असतं, तिसरं उत्तर आमच्याकडे नव्हतंच. दुसरं उत्तर काय दिलं असतं, अरे लढत नाही कशाला म्हणतो, तुझ्या बायकोचं वस्त्र पडलं ना हान, लाक्षाघरात जाळायचा प्रयत्न केला तुम्हाला हान, सुईच्या टोकावर देत नाही म्हण हान. बरोबर आहे. पेटवलं असतं. एकतर आम्ही सोडून दिलं असतं किंवा पेटवलं असतं. कृष्णाने सोडूनही दिलं नाही, पेटवलंही नाही. 700 श्लोक वाचून बघा गीतेमधले. एका तरी श्लोकात कृष्ण परमात्मा असं म्हणाले की तुझ्या बायकोचं वस्त्रहरण केलं, सुईच्या टोकावर देत नाही म्हणलं, लाक्षाघरी एक तर उरले काय कुठे नाही. त्यांनी सांगितलं अरे अर्जुना, तुला कोणी सांगितलं की तुझ्या मारण्यानं हे मरणार आहेत? तुला मारणार नाहीत कशावरून? आणि तू मारला नाहीस तर जगणारच कशावरून? निसर्गाचे नियम जन्म मरण, आज ना उद्या मरावं लागणार आहे ना. न्याय अन्यायाचं गणित कुठतरी होणार आहे ना. सत्य असत्याचा कुठं विजय होणार आहे ना. सत्याचा असत्याला हरावं लागणार आहे ना. काय युद्धभूमीचं नाव आहे ते माहिती आहे का? धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र. धर्मक्षेत्र नाव आहे त्याचं. युद्ध कर्मक्षेत्र जे म्हणतो ना आपण, ते धर्मक्षेत्रांत तिथं आलेलं, युद्धक्षेत्रानंतरचा शब्द आहे त्याचा. एवढं समजावून सांगितलं. आणि सगळं समजावून सांगितल्यानंतर शेवटी 18व्या अध्यायामध्ये समारोपाला कृष्ण परमात्म्याने सांगितलं इति ते ज्ञानमाख्यातम गुह्यात गुह्यतरम मम. अर्जुना, तुला मी जगातलं सगळं ज्ञान समजावून सांगितलं, आता युद्ध करायचं न करायचं तू ठरव. मग त्यावेळेस अर्जुन म्हणाला नष्टो मोहा समृतीर्मोदलोपदा तत्प्रसादात पयाच्युत. अरे देवा, आता माझा मोह गेला, आता मी युद्ध करेन. अगदी कृष्ण हा प्रसंगावर आपल्या लेकरासाठी समजून सांगा की बाळा 2 एकर आपल्याकडे आहे, आपल्याला 1 एकर पण नाही, आम्ही रोजगार करतो, तू काय त्या पायावर उभा राहिला असं बरं होईल. आणि जर तुझ्यानं होतच नसेल ना, चल आमच्यासोबत करून खा 2 एकरमध्येच, मग काय त्याला पर्याय, कर आमच्यासोबतच दुकानावर काम, चल आमच्यासोबत रोजगार करायला, असं समजून सांगा. कदाचित त्याच्यात बदल झाला तर होऊ शकतो. जसं की माझ्यात बदल झाला. बाप्पा माझ्यानं सायन्स होत नाही, पण मी तुम्हाला करून दाखवणार आहे. सोबत राहा, आपल्या लेकरांच्या सोबत राहा. कारण जगातली सगळ्यात मोठी संपत्ती ही लेकर आहेत आपली. मी एकदा पंढरपूरहून छत्रपती संभाजीनगरला जात होतो. एका ट्रकवर वाक्य लिहिलं होतं, फार सुंदर वाक्य होतं. वाक्य असं होतं, पूत सपूत तो किंवा धनसंचय. म्हणजे जर तुझी लेकरं चांगली आहेत तर पैसे जमवायची गरजच नाही. आणि त्याच्या खालचं वाक्य होतं, पूत कपूत तो किंवा धनसंचय. आणि जर लेकरं वाईट आहेत तर अजिबात जमा करून ठेवू नको, कारण उद्या तुलाही त्रास देतील ते. बरोबर आहे.
की एवढं सुंदर आहे. म्हणजे आपल्या लेकराला घडवणं ही आमची सर्वांची जबाबदारी आहे. फार अंतःकरणातून आपल्याला पाहायचं आहे त्याच्याकडं, की यालाच घडवायचं आहे. काय मुलगा असो, मुलगी असो, बुद्धिवान असो, बिना बुद्धीचा असो, काही असो, आपल्याकडे दिलेलं ना आपण त्याला चांगलं करू शकतो. कारण त्यांना हाक मारली पाहिजे, आई बाबा म्हणून हाक मारली पाहिजे. मी जेव्हा ऑफिसून परत यायचो ना, मी माझ्या वडिलाचा किस्सा तुम्हाला सांगत होतो की आनंद कुठे बघा, आनंद फार पैसाच खर्च करावा लागतो अशातला भाग नाही. माझे वडील 84 वर्षाचे, मी ॲडिशनल कमिशनर संभाजीनगरला, छत्रपती संभाजीनगरला. कधी कधी निवेदन यायचं, कुठले तर लोक यायचे भेटायला, कोणत्या कार्यक्रमाला बोलायचे, कुठं हार यायचा, कुठं फुलं यायचे, जसं आता तुम्ही दिलं नाही ते तसं मग मी घरला घेऊन जायचो. घरी त्या दरवाजातच वाट बघत बसायचे 6 वाजल्यापासून. आई म्हणायचे, अहो लेकराला याला उशीर आहे ना अजून. मी लेकरू 55 वर्षाचं बरं का, पण बापासाठी लेकरूच. ते दरवाजात गाडी दिसली रे दिसली की लगेच उठून खुश व्हायचे, माय उशीर झाला बेटा. त्या सगळ्यांच्या समोर गाला हात फिरत, नाही बाप्पा 7 वाजल्यात, लगेच आलो, डायरेक्ट चालू घरी आलं. नाही जेवलाच का नाही दुपारी, असं बोलत मध्ये घरी जायचं. आणि तो हार वगैरे फुलं आमच्या ड्रायव्हरमध्ये नेऊन ठेवायचा. मी मध्ये घरात गेल्याबरोबर हार गळ्यात घालून घ्यायचे, वडिलाशी उभे राहायचे. माझ्या बायकोला म्हणायचे, एवढे पोराला म्हणजे एवढे काढ फोटो. आणि जर बुके दिला असेल ना, बुके माझ्या बायकोला म्हणजे तू हातात धर, माझ्या हातात दे, काढ फोटो. आणि माझ्या पोराला सांगायचे, काय आपल्या सगळ्या म्हणजे माझ्या भावांना बहिणीला पाठव व्हॉट्सअपवर, त्यांना तिकडे पाठव, कारण बापाला व्हॉट्सअप येत नव्हता. पुन्हा त्यांचे जे गावातले चुलते वगैरे होते त्यांच्या मुलाला पाठव म्हणायचे. आणि त्यांना फोन करून सांग की त्याला फल्याला दाखव म्हणा, नागनाथला दाखव म्हणा, गोविंदला दाखव म्हणा. म्हणजे त्यांच्या बरोबरीच्या माणसाला आनंद कशात आहे? आपल्या लेकराला मिळालेल्या फुलामध्ये, आपल्या लेकराला मिळाल्या हारामध्ये. तुमच्या लेकराला पेन जरी कुठे मिळाली, काय तो त्याला फलन वही मिळाली तुला नुसती पेनच मिळाली नाही. पेन घ्या, मस्त गाला, अरे किती छान बाळा तुला पेन मिळाले, तुझं कौतुक केलं, तुला प्रमाणपत्र मिळालं, त्याला स्फूर्ती येईल, त्याचं कौतुक, आनंद तिथे आहे. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. फक्त बघण्याचा आपल्याला त्याला ओळख पाहिजे. त्याला मरेपर्यंत काही लोकांना आनंद दिसत नाही. सगळं त्याच्या भोवती असतं, आपल्या भोवती. लेकरं खेळतात, नातवंडं खेळतात, कामं करतात, खाणं पिणं असतं, चांगले कामं करतात. अजिबात आपल्या धुंदीत जगतात माणसं, आपल्या धुंदीत जगतात माणसं. एक 5-6 वर्षाखाली मी आमच्या गावाकडे गेलो. छत्रपती आपल्या याला धाराशिवला मी मुख्य कार्यकारी अधिकारी होतो 4 वर्षाखाली. आई गावाकडे गेल्या, साई म्हणाली, बाळा तुझ्या वर्गामध्ये तुझं वर्गमित्र आहे ना, त्याचे वडील खूप आजारी आहेत आणि तू त्याला भेटून ये जाऊन त्या बाबाला. आता आपल्या मित्राच्या वडिलांना भेटायला जायला पाहिजे. मी त्यांच्या घरी भेटायला गेलो. ते खरंच अंतरुणावर पडले होते आणि शेवटच्या स्टेजवर असल्यासारखी परिस्थिती त्यांची होती. मला भेटल्यानंतर आनंद होईल त्यांना असं मला वाटलं. आपण आनंद पाहतोय ना, आनंद होईल असं वाटलं. तिथं जाऊन बसल्यानंतर ते पोरं हसत, विजू काका आले, विजू काका आले. ते म्हातारा उठून बसू लागला. मला बाबा झोपा झोपा झोपा, काही हरकत नाही. नाही उठून बसले, उठून ते कसं तरी, बरं झाला तू आला असते. म्हणजे आनंद नाही बरं का, बरं झाला तू आला असते. म्हणलं का बरं बाबा, काय तब्येत वगैरे बरे का? माझ्या तब्येतीचं सोड रे. आता भाषा ग्रामीण भाग आहे. माझ्या तब्येतीचं सोड र, त्याच्या पोराचं नाव बदलून सांगतो, कारण त्यानं जर व्हिडिओ बघितला तर सांगेल की विजय कुमारनं माझं सांगून माझ्या बापाचा बदनामी केलं म्हणून. काय म्हणाल, त्यांचं नाव श्याम्या. नाव बदललं बरं काय. बरं झालं तू आला असते. काय कर, त्या आता 2-4 शिवा घातल्या बरं का त्यांनी त्याच्या पोराला माझ्या समोर. त्या श्याम्याला सांग ते 2 एकर माझ्या डोळ्यासमोर घे म्हणावं, म्हणजे माझा जीव सुखानं जाईल. 2 एकर त्याच म्हणजे आनंद कशात आहे? अंतुरणावर पडलं तर ती 2 एकर घेण्यामध्ये आहे. त्या पोराला मी शिव्या घेऊन घ्यायला लावायचं. नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, नागवेची येई नागवेची जाई, सुखे उत्तराई झालो पाही. अरे रिकाम्या हाताने आलायस, रिकाम्या हाताने घेऊन जाणार, काय सोबत घेऊन जाणार आहेस? गळ्यात तुमच्या एवढी मोठी माळ आहे, कपाळाला गंध आहे, एवढे ज्ञानेश्वरी वाचता, गाथा वाचता, अंतुरणावर उठून बसल्याबरोबर तुम्ही म्हणता की 2 एकर घे म्हणावं. मग काय या बाह्य पेराव्याला घेऊन करावं सांगा? चोखा डोंगा परे भाव नव्हे डोंगा. नुसत्या भायंगाकडे भरून बसलो. आपल्याला नुसतं जमा करायचे. 1 रुपया झालं की 2 झाले पाहिजे, 2 झाले की 5 झाले पाहिजे, 5चे 10 झाले पाहिजेत, अजून 1 मिळाला की 11 शुभ आकडा होतो, 10 मिळाला की शुभ आकडा 21 होतो. नुसती जमवा नुसती जम. हा आनंद आहे का? नाही, आनंद निश्चितच नाही. याच्यामध्ये आनंद आहे. वर्धापनावर असो की तरुण्यात असो, तुम्ही आपल्याला जे आवश्यक आहे त्या पद्धती आपण करत गेलो पाहिजे आणि आनंदाने जीवन जगत पुढे सरकत गेलो पाहिजे. कारण काही परिस्थिती अशी असते की कितीही प्रयत्न केला तुम्ही त्याच्यात काहीच बदल करता येत नाही, पण काळ एवढा बलशाली असतो की त्याच्यात बदल करता असतो. कधी कधी काळाची पण वाट बघितली पाहिजे. कल्पना करा, ज्यांचं वय 40, 30, 50 वर्ष आहे, तुमच्या गावामध्ये किती लोक श्रीमंत होते? 1-2-3 लोक श्रीमंत. म्हणजे श्रीमंती काय असायची त्यांची? बैलगाडीमध्ये धान्य आणलं की खायला प्यायला मिळालं, एखादा नौकर असला की झाली श्रीमंती. कारण 40 वर्षापेक्षा काय होतं? आता विज्ञानाने शोध लावले, घरं दारं सगळे, रस्ते पिस्ते सगळे भारी झाले. आता तुमच्या गावामध्ये जे 2-3 श्रीमंत सामान्य माणसं होते, बाकी 90% लोक गरीब होते. मला सांगा बरं, ही सगळी गरीबच आहेत का 90% लोक आज? आणि हे 2 लोक जे घर श्रीमंतच आहेत का? हे श्रीमंत रोजगार करून खाऊ लागलेत आणि गरीब लोक गाड्याने फिरू लागलेत. खरे की नाही सांगा? कालाय तस्मय नमा. काळामध्ये प्रचंड ताकद आहे, तो बदल करते. म्हणून परिस्थितीला सुद्धा कधी कधी माणसाने स्वीकारत जावं. प्रयत्न करून जर बदल नाही झाला, त्याला स्वीकारणं हा आनंद असतो. जालन्याला माझी पोस्टिंग झाली, क्वार्टर मिळालं नाही. आम्ही तिथे राहायला गेलो, खाजगी घर घेतलं. एक नुकताच
सेवानिवृत्त झालेला एक व्यक्ती होता. त्याला 2 मुलं होती. काय घरात भांडणं व्हायचं माहीत नाही. त्याचा अपेक्षा अशी असायची त्याची की आता पोरं मोठे झालेत ना, त्यांनी घर चालवावं, मी माझ्या पेन्शनमधून घर का चालवायचं, माझे पैसे मी जमा करून. कोण? रिटायर झालेला बाप. माझे पैसे मी जमा करून ठेवणार. असा रागात यायच्या घरात त्यांना बोलू, साहेब तुम्हाला साक्ष ठेवून सांगतो, मी मेल्यावर ना ह्या दोघांपैकी एकाला सुद्धा मातीला येऊ देणार नाही. कधी? यानं मेल्यावर. कुणाला? पोटच्या लेकरांना. अरे ज्यांच्या लाथा खाल्ल्या छातीवर लहानपणी, ज्याने तुझ्या अंगावर लघवी केली, संडास केली, त्याला आनंदानं उचललं. आता लाथ नाही 2 शब्द बोलले असेल, दुर्लक्ष कर ना. लेकरंच आहेत ना तुझी. लहानपणी ती लेकरं होती, तुझं वय तारुण्य होतं, तू फक्त म्हातारा झाला, वयानं मोठा झाला, ती तारुण्यानं मोठी झाली. नात्यात बदल झाला का? बापन लोकच नातं आहे ना, फक्त वयानं बदललं ना. मग मानसिकता एवढी का नकारात्मक करून टाकायची आपण? करतात भरपूर ठिकाणी असं घडतं. माझं जमत नाही, पोराचं जमत नाही, पोरीचं जमत नाही, असं झालं. अरे झटकेन फटके कशाला देतो बाबा? नातं तेच आहे. आईच आहे, बाप बापच आहे, लेकरू लेकरच आहे. फक्त मानसिकता बदलली, परिस्थिती बदलल्या, स्वीकारा, जीवनातला आनंद मिळेल. वैजापूरमध्ये कीर्तन झालं आत्ता 2 महिन्याखाली. कीर्तन संपलं, काल्याचं कीर्तन होतं, माझं कीर्तन संपलं. आणि एक म्हातारा काठी टेकत तिथं उभा राहिला. ओ महाराज मला तुमच्याशी बोलायचं आहे. महाराजाला, ओ महाराज मला तुमच्याशी बोलायचं आहे. आता मला त्या बोलण्यातूनच कळलं की बाबा अवघड बाबा आहे ही म्हणून. म्हणलं बोला महाराज. नाही एकांतात बोलायचं आहे. मग बाजूच्या लोकांना म्हणलं जरा बाजूला जा, बोलू द्या बा. हां बोला महाराज. म्हणलं बोला बाबा. काय? मला ना पोरांनी एवढा त्रास दिला आहे, मला जगावंच वाटत नाही, मरावंच वाटतं. 3-3दा सांगून मरावंच वाटतं. म्हणलं बाबा मरा ना. मग त्याला राग आला ना. हो महाराज काय सांगताय, मरा ना. म्हणलं काय होईल तुम्ही मेल्यानंतर एकदाचा कटकटीतून सुटून जाईल म्हणून म्हणलं मी. म्हणूनच म्हणलं मरा. कशाने मरा? मनाने मरा. की शेतात घाल, पाण्यात घाल, कमव न कमव, नुकसान कर, बघूच नका तिकडं म्हणलं. 2 टाईम खाणं उभ आपला रामकृष्ण हरी म्हणा, किंवा तुम्हाला जे काय आवडतं ते करीत राहा म्हणलं. याचं नाव आहे मरण. शारीरिक मनाने मरून जा. त्यात अडकलात ना तुम्ही त्या भावनेनं वगैरे, त्याच्यातून मरून जा. म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष मरायची गरजच नाही. मेल्यानंतर कटकटी सुटणारं कोणी सांगितलं? मोक्ष मेल्या पाटी आमाशी होईल आयशी जे म्हणतील ते मूर्ख. ज्ञानोबारांनी सांगितलं मेलो आणि सुटलो. काह्या मोले वेचून विष प्यावे घेऊन आत्महत्येशी निमोनी जायचे, जेणे पैसे द्यायचे, दोरी आणायचे, आत्महत्या करायचे, विष आणायचे, आत्महत्या करायचे. ज्ञानोबारांनी 18व्या अध्यायामध्ये सांगितलं मूर्ख आहेत म्हणले असे लोक. हे महामूर्ख. अरे मनुष्य देह का मरण्यासाठी आलं का? कंटाळण्यासाठी आलेलं आहे का? नाही ना. जीवन खूप सुंदर आहे, त्याला सजवायचं आहे, मस्त चालायचं आहे, पुढे सरकत राहायचं. आपण 8 जिल्ह्याचा कारभार आमच्याकडे ॲडिशनल कमिशनर या नात्यानं 8 जिल्ह्यात कुठे जायला मिळत होतं. कामानिमित्त गेलो. तहसील ऑफिसमध्ये बसल्यानंतर तहसीलदार सांगत होते की सर फला नाही परवा फार चांगलं केलं, इथे एक वृद्धाश्रम आहे, फला नाही बिस्ता नाही, खूप चांगलं आहे तिथे, मॅनेजर व्यवस्थापक लोक खूप काळजी घेतात. मला माझी पण इच्छा झाली, चल भेटू आपण, आपल्याला काही मदत करता आली तर करू, कारण कोणाचे ना कोणाचे मायबाप आहेत. आम्ही वृद्धाश्रमामध्ये गेलो. त्या व्यवस्थापकाला म्हटलं की बाबा तुम्हाला काय पाहिजे, काही मदत पाहिजे असेल तर आम्ही देऊ. ते म्हणे सर औषध गोळ्या खाणं पिणं सगळं आमच्याकडे काहीच कमी नाही, फक्त एकच उणीव आहे. काय? यांचं एकमेकामध्ये जमतच नाही, नुसते भांडणं चाललेत. तुम्ही एखादं प्रवचन करून जा. कुठे जमाना? संसारात जमलं नाही, पोटच्या लेकरांनी. मग यांचं बिघडलं की त्यांचं बिघडलं, काय बिघडल्याशिवाय वृद्धाश्रमात यावं लागलं का? इथं येऊन जर शिवते आमची मानसिकता तीच असेल, सुंब जळाला तरी पिळे जात नाही म्हणल्यासारखं, तर काय करावं? कुणी निर्माण करावं सांगा बरं. क्षणक्षणाहाची करावा विचार, थरावया पार भविष्य. क्षणक्षणाचा 1 सेकंदसुद्धा वाया जाऊ दे नको, कारण गेलेला वेळ आयुष्यामध्ये परत येतच नाही. ज्ञानोबारांनी तर सांगितलं रिकामा अर्ध घडी राहू नको, एक अर्धा क्षणसुद्धा वाया घालू नको. एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात, 60 सेकंद. आत्ता 2 सिग्नल लागले आम्हाला इथे येता. 2 सिग्नल लागले. सिग्नल कशावर चालतात? मिनिटावर चालतात का तासावर चालतात? सेकंदावर चालतात. 2च सेकंद शिल्लक राहील. आम्ही जर गाडी पुढे काढली असती तर फरकन शिट्टी वाजली असते. ओ साहेब 2च सेकंद शिल्लक राहिला, ओ जास्त शहाणपण शिकू नको, 1000 रुपये दंड भरण जा पुढे. 2 सेकंदाचे, बरोबर आहे ना? कसं सोडलं असतं त्याने? नाही. म्हणून आयुष्यातला 1 सेकंदसुद्धा वाया घालायचं, व्यर्थ अजिबात घालायचा नाही, अजिबात नाही घालायचा. रेल्वे स्टेशनला पळत पळत गेला तर रेल्वे धरता येत नाही, रेल्वे 5 सेकंदाहून सुटली. आणि दुसरा तुमच्या एखाद्या मित्राला रेल्वे गेली का? अरे तुझी तर 10 मिनिटाहून गेली, माझी तर 5च सेकंदाहून गेली. काही छाती काढून सांगू नको. 5 सेकंदाहून गेली काय, 10 मिनिटाहून गेली काय? गेली. आमचं पोरगं ना 1च मार्कावून नापास झालो. लई सांगतात लोक आम्हाला, आमचं पोरगं 2च मार्कावून नापास, आमची पोरगी 3च मार्कावून नापास झाली. अरे 1 मार्कावून नापास झाली काय, 2 मार्कावून काय, 50 मार्कावून नापास. आयुष्यात वेळेचं गणित करायचं, कारण म्हण आहे इंग्रजीमध्ये, इव्हन गॉड कॅनॉट चेंज इन द पास्ट. होऊन गेलेल्यामध्ये वेळेमध्ये ईश्वरही बदल करू शकत नाही, ईश्वरही बदल करू शकत नाही. 28 सप्टेंबर 2025 रात्रीचे 7:45 झालेत, बरोबर आहे का?
28 सप्टेंबर 2025चे रात्रीचे 7:45 झालेत. तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये कधीच 28 सप्टेंबर 2025चे रात्रीचे 7:45 वाजणार नाहीत. 29 सप्टेंबरचे वाजू शकतील, 2026चे वाजू शकतील, पण 28 सप्टेंबर 2025चे रात्रीचे 7:45 गेले. त्याच्या पाठचा काळ पुढे येणारच नाही. म्हणून प्रत्येक वेळेचं गणित करायचं, क्षणक्षणाची करावा विचार. जीवनामध्ये खूप आनंद मिळेल. माझं भाषण सुरू होऊन मला फक्त 40 मिनिटं झाल्याचं वाटतंय, बरोबर आहे का? मला पाठीमागचे तर चेहरे दिसण्यातले भाग्यशाली आहेत, माझ्यापासून फार दूर बसला तुम्ही ते. पण हे पुढे बसलेले बघा ना, इकडे 2, इथे 1 आणि तिकडे ते लांब दिशे इथे 1. हे 4 चेहरे बरं का. मला टीका नाही करायची, मला सगळं बघायची सवय. हे 4 चेहरे पाहतोय. तुम्ही 4-5 हसलात, 1-2 टाळ्या पण वाजवलात. हे 4 चेहरे 2, 1 असं पाहतोय. असे तुकाराम महाराज म्हणतात तोंडावर गौरी ठेवली म्हणून. ह्या 40 मिनिटामध्ये जर ह्या 4 चेहऱ्याकडे बघायचा मला एवढा कंटाळा आला, घरच्याची काय परिस्थिती असेल हो? कसा संसार करत असेल यांच्याशी सांगा बरं. आनंदाचं भाषण ऐकायला तर मुडदे पडल्यासारखे पडून बसला. म्हणजे देणारा कमी पडला काय घेणारा कमी पडलाय? तुझा पदर फाटकाय बाबा, त्याला मी काय करू? पळस गेला कोकणा 3 पानं चुकना, मराठवाड्यात गेला तर 3च पाणी. इकडे तुला आनंदात आणून बसवलं काय, समशानात नेऊन बसवलं काय, तसाच राहणार. नका ना करू बाबा, स्वतःवर प्रेम करा ना. ज्या माणसाला स्वतःवर प्रेम करता येतं ना, त्या माणसाला जगावर प्रेम करण्यासाठी शिकवावं लागत नाही. प्रेमाची सुरुवात आपल्यापासून करायची. बाबा कसे आहात? नाही काही खरं नाही, पोरं बिघडले, काही पोरीचे दिवस राहिले नाहीत. आजी कशा आहात? काय सांगावं साहेब तुम्हाला, सुना अशा बिघडल्या, फलानं झालं. अजिबात रडायचं नाही. कशा आहात बाबा? मस्त आहे. आजी कशा आहात? छान आहे. आपल्यावर प्रेम करायचं. आपण जैसे व्हावे देवे तैसेची करावे, संत मुक्ताबाई म्हणतात. तुम्ही म्हटलं आपलं काही खरं नाही, तथास्तु. हो, संत महात्म्याने देव काय फक्त तथास्तूच म्हणतो ना, बाकी काय म्हणणार आहे? मग का बरं तथास्तू म्हणून घ्यायचं? चांगलं म्हणा ना. आपल्यापासून सुरुवात केलं, आधी केले मग सांगितले. अगोदर आपल्यावर प्रेम करायला काय अडचण आहे? आपल्याला सांगा. लोकांनी आपल्यावर प्रेम करा असं का बरं आपण विचार करतो? तुम्ही किती लोकांवर प्रेम करता? ती दुसऱ्याने तुमच्यावर प्रेम करायचं अजिबात नाही. काही दुःख सांगण्याची गरज नाही. पै याते विरक्त पुरुष तजिती का जैसे विष, निराशा तया दुःख दाविले नावडे. विरक्त पुरुष जे असतात, ज्ञानी माणसं असतात, आत्मज्ञानी माणसं असतात, त्यांना दुःख अजिबात सांगायचं नाही. कुणालाच दुःख सांगायचं नाहीत. होतील संताची या भेटी, सांगू सुखाची या गोष्टी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आळंदीला जा, संताच्या भेटी सुखाच्या गोष्टी सांगू, दुःख अजिबात सांगू नका. तुमचं ऐकून घेतात, त्याचं भांडवल करतात. ती आजी ना भेटली की निस्ती रडते, तो बाबा ना निस्ता रडत राहतो. दुःख सांग. पुढच्या वेळेस तुमची वाट चुकून जातात. मोबाईल आलेला नसतो, उगं तुम्हाला बघितलं असं हॅलो 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 म्हणतात. मोबाईलच आलेला नसतो, फक्त तुम्हाला चुकवायचं असतं. काय सांगायचं आहे कोणाला? कशाला भांडवल करू द्यायचं आपल्याला? आपल्याला सांगू ना. स्वतःपासून सुरुवात करू. डोक्यावरचं ओझं दिसतं, त्याला कोणी हात लावू शकतो, उतरवू शकतो. मनावरचं ओझं दिसतही नाही, त्याला कोणी हात लावू शकत नाही. त्याचं नाव आहे ताण. मनावरचं ओझं दिसत नाही, ती कोणी उतरवू शकत नाही, त्याचं नाव आहे ताण. हा ताण परिस्थितीमुळे कमी येतो, मनस्थितीमुळे जास्त येत असतो. जे उदाहरण आपण पाहिलं, बहिणीच्या घरी गेलो आपण, परिस्थिती अवघड होती, पण आम्हाला ताण का आला नाही? कारण आमची मनस्थिती चांगली होती. दुसऱ्या दिवशी आपल्या बायकोच्या घरी गेलो, सासरवाडीला गेलो, परिस्थिती चांगली होती, पण आमची मनस्थिती अवघड होती, म्हणून आम्हाला ताण आला. आनंद कशात आहे? तुझा आहे, तुझं पाशी. अहो, हत्ती आमच्याहून मोठं आहे, त्याचं तोंड एवढं मोठं आहे, त्याच्या जिभा एवढ्या मोठे येतं, त्याचे पाय एवढे मोठे येतं. वाघ प्रचंड चप्पळ आहे, म्हणून पळत पळत पंढरपूरला जाऊ शकतो का? पळत पळत भाषण ऐकायला येऊ शकतो का वाघ? नाही, आम्हीच येऊ शकतो. एवढ्या मोठ्या तोंडातून हत्तीची एवढी मोठी जीभ आहे ना, त्यानं म्हणावं ना, वा वा छान झालं तुमचं भाषण साहेब, म्हणू शकतो का? नाही, आम्हीच म्हणू शकतो. मनुष्य हा देह न मिळे मागुता, मागूनही मिळत नाही. बरवे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूच्या हरी, वाचून आलो येतवरी हरी, उरले ते तुम्हा समर्पण. अत्यंत भाग्यवंत आहोत की आम्ही वाचलोय. फक्त कल्पना करून बघा, तुमच्या जीवनासारखा आनंद कुणाच्याच जीवनात नाही, तुमच्यासारखा आनंद कुणाकडेच नाही. फक्त कल्पना करून बघा, आठवण करून बघा, तुमच्या वयाच्या बरोबरीचे, फक्त तुमच्या वयाच्या बरोबरीचे, तुमच्या परिचयातले. काय म्हटलं मी? तुमच्या वयाच्या बरोबरीचे, तुमच्या वयापेक्षा लहान असणारे, फक्त तुमच्या परिचयातले. आत्तापर्यंत किती लोक मेले? मेले ना? भरपूर लोक मेले. तुम्ही मेले का? नाही. आणि मग काय द्यावं तुम्हाला निसर्गाने? काय द्यावं भगवंताने? काय द्यावं तुमच्या पुण्याने? तुम्हाला हे मिळालं ना, मग जगा ना आनंदाने.
अरे आमच्या बरोबरचे एवढे मेले, आम्ही जगतो, ह्याच्यात का आनंद दुसरा काय असू शकते? नुसते तोंड पडलेले आहे, असे वाकडे झालेले, हे झाले, त्या काठीवर चालता येईना, अंग असं टाकून दिलेलं. कशासाठी टाकून द्यायचं? कसं काय कोणी आपले ओझे घ्यायला बांधील आहे का? काही गरज नाही ना. मुक्त राहायचं, आनंदाने हसत खेळत टाळत राहायचं. आता समजा तुम्हाला हे दरवाजा बंद केला, बाहेर जाता येत नाही, तुमचे VIP माणसं जे तुम्हाला बोलतो दरवाजात उभे येतं आणि भाषण लई रटाळ चाललंय, कंटाळा, तुम्ही घडीकडे 4-4दा बघताय अशा मानकाच्या. आता माझ्यासारखा आता खडूस माणूस उभा राहिला, तुम्ही 50 वेळेस जरी घडीकडे बघितले आणि मी बोलायचं सोडेच ना झालं, तुम्हाला उठून जाता येईल का? उगा हसायचं, हो महाग छान, हो 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 छान करत, ताणच येत नाही ना. असे घंटाभर बोलणार आहे आणि तसे घंटाभर बोलणार, उठून जाता येत नाही. परिस्थिती आमच्या हातात नाही, चेंज कर दो मनस्थिती में, बस फिश आनंद. पैशामध्ये आनंद आहेच असं मी म्हणणार नाही बरं का, नाहीच असं म्हणणार नाही, पण आहेच असं पण नाही. मानला तर कशात पण आनंद आहे. नांदेडला माझी पोस्टिंग झाली, पहिली पोस्टिंग झाली, 300 रुपयाची साडी आणली, पहिल्या पगारावर 300 रुपयाची साडी आणली. ड्रायव्हर म्हणला बहुत अच्छा लिये साहेब. अरे म्हणलं चांगलं म्हणाले, आता बिघडलं पाहिजे म्हणलं आपण आता. मग घरी गेलो, बायकोला 300च्या ऐवजी मी काय म्हणलं 700ची आणली. ती बघितली, खुश. साहेब तुम्हाला सांगू का, कोणी विचारलं ना घरमालकीनं वगैरे 1100 म्हणायचं बरं का. अरे म्हणलो काय भारी आहे हे. त्या ड्रायव्हरनं बहुत अच्छी म्हणलं, मी 300चे 700 म्हणलं, ही म्हणते 1100 सांगा. अगं 1500 म्हणणं बाई म्हणलं, काय बिघडलं. तुला जर ह्याच्यात आनंद मिळतोय, माझं जर कौतुक तू करतेस 300च्या 1100मध्ये, तर चांगली गोष्ट आहे ना. बघा बरं का आनंद कुठे आहे. आमची जालन्याला बदली झाली, जिल्हा पुरवठादार डेप्टी कलेक्टर म्हणून. पैठणला आलो सहज नाथ महाराज दर्शनला, आणि सोबतचे माणसं म्हणले पैठणी फार चांगल्या मिळतात, घ्या. तेव्हाची गोष्ट सांगतो, 7000ची पैठणी घेतली, घेऊन गेलो, बायकोला दिलो. एवढी खुश, एवढी खुश, हिला दाखव तिला दाखव. 2 वर्ष त्या साडीची घडीच मोडी ना ती. लय भारी साडी आहे, लय भारी साडी आहे. म्हणजे आनंद कुठे बघा बरं का, तुझं आहे तुझं पाशी. आपल्याला लई लांब जायचं नाही. आत्मज्ञान तत्व, असं करा तसं करा, पुरीला फलानं करा, पाठ उठा फलानं करा, फिरायला जा, असं खा ते खा. कशाला एवढा अवघड पसारा पाहिजे. तूप मिळालं ना, पुरे झालं ना. इरजणांना दूध लावा, त्याला घुसळाव, दही करा. अरे तूप मिळालं नाही, बस संपलं आपलं, काही चिंता करायचं कारण नाही. आणि 2 वर्षानंतर जालन्याला तिनं हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला, आणि जशाच तशीच साडी घालून एक बायको हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला आली. मला म्हणून इकडे 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 म्हणलं काय बघा. अगं बायकाचा कार्यक्रम, मला कशाला, तुम्ही इकडे तर या. आले ते बघा साडी कशी आहे. म्हणलं चांगली आहे. तुम्हाला तर आठवतच नाही, 2 वर्षाखाली तुम्ही आणली नाही का साधा जशाच तशी. आता बघा त्या बाईची कशी फिरकी घेते. कोण म्हणतंय? आमची बायको. आणि गेली तिच्याकडे फिरकी घ्यायला, म्हणे माझ्याकडे पण अशीच साडी आहे. ते म्हणे दाखवा बरं कुठे. आणून दाखवली. केवढ्याची आहे? आमची बायको म्हणे 7000ची. काही बोलता म्हणे 4000ला मिळते. काय झालं? साडी हिच्याजवळच, असा हात आपटले तिच्यावर, दणकन साडी घेऊन मध्ये माझ्याकडेच. तुम्हाला ना लोक लई फसवतात, तुम्हाला कळच. कशाला डेप्टी कलेक्टर झाले तुम्ही? साड्यातलं कधी कळलंय का तुम्हाला? 7 हो का बघा त्या बाईला 4000ला, आपणाला 7000ला. साडी आमच्याजवळच आहे, पण आनंद गेला. कशामुळे गेला? तुलना केली, तुलना केली. काही गरज होती? आनंद दाखवायला जायची गरज होती? लक्षात आलं का? तुझं आहे तुझं पाशी. अरे एवढा सुंदर आनंद आमच्याजवळ होता, काय गरज होती तुलना करायची? काय गरज होती दाखवायला जायची? लक्षात आलं का? आम्ही असंच करतो. मग तुझ्या पोराला किती टक्के पडले? 90%. मग आपण बारीक तोंड करतो, कारण आपल्याला 89 पडलेले असतात. म्हणजे नको तिथे काहीच गरज पडली नाही. मस्त आनंद हा दाखवण्याचा बाब नाही, तो भोगण्याचा बाब आहे, भोगण्याची बाब आहे. भोगायचं, मस्त आनंदी राहायचं, छान राहायचं. तुलना केल्यामुळे हे गणितं बिघडून जातात. संभाजीनगरला आमची बदली झाली. पैठणला ट्रेनिंग सेंटर आहे, महाराष्ट्राचं अधिकारी कर्मचाऱ्याचं ट्रेनिंग सेंटर आहे. मी तिथे ॲडिशनल कलेक्टर म्हणून रुजू झालो. प्राध्यापक लोक घेऊन व्याख्यानाला घेऊन जायचो. छोट्या छोट्या गोष्टी आहेत बरं का, पण फार खूप सुंदर आहे. असंच जगायचं, हलकं फुलकं मोकळं जगायचं, काही ओझे घेऊन फिरायचे नाही. त्या सुखदुःखामध्ये सहभागी होत राहायचं आणि चलत राहायचं. तिथे गेलो आम्ही पैठणला. एक प्राध्यापक घेऊन चालो, जवळपास 25-30 वर्ष नोकरी केलेले प्राध्यापक, वरिष्ठ अधिकारी. ते गाडीमध्ये मागे बसले, मी पुढे बसलो कारमध्ये. आता रोजची सवय, आमच्या घरातून कोणी बाहेर निघाला की आम्ही त्याला टाटा करतो. बाहेर आल्यानंतर टाटा जाजे, पण मग मुलगा जाऊ, बायको जाऊ, मी जाऊ, कोणी बाहेर जाऊ. आमची बायको आता कधी कधी मूडमध्ये आल्यानंतर ती अशी उडे मोड काय तर वेगळ्याच पण ॲक्शन करायची. आता तिला अधिकार आहे ना, आता बायको असल्यानंतर काय करणार तुम्ही? त्याला आनंद घ्यायचा, आपण आनंद घेणार नाही तर कोण आनंद घेणार आहे? आमची गाडी थोडी पुढे गेली, फुसफुस फुसफुस आवाज येऊ लागला. म्हणजे फुसफुस काय आवाज येतो? गाडीमध्ये फिरून पाहिलं तर ते साहेब रुमाल आणि डोळे पुसत होते. म्हणलं सर काय झालं तुम्हाला?
खरं सांगू का सर, लग्न होऊन 28 वर्ष झालं, कधीच माझी बायको टाटा करायला आली नाही हो. आज जिवंत आहेत ते साहेब, जिवंत आहेत ते साहेब. ते म्हणे मी बाहेर निघालो की पटकन दार बंद करून घेतात आणि टी व्ही लावतात, फलानं करतात, घरात बघत असतात, बाहेरच येत नाही, कधी जाईल अशी वाट बघतात. ते चुकले का हे चुकले हो? काहीतरी चुकलं असेल बरं का. तुम्ही त्यांच्या सुखदुःखामध्ये अंतःकरणपूर्वक सहभागी झाला नसाल, तुमचा साहेबीपणा, तुमचा रुबाबपणा तुमच्यासोबत राहिला असेल. तुला काय कळतं, मलाच कळतं, मी असा तू तसा, तुम्ही शाने करे फलाने करे असं तुम्ही ओरडत राहिला असाल, काय तर गोंधळ घातला असेल, काय तर चुकीचं घेतलं असेल, त्यांची मानसिकता समजून घेतली नसेल, म्हणून तुम्हाला आनंद नाही मिळाला. मला आज म्हातारपणापर्यंतसुद्धा माझं लेकरू 30 वर्षाचं झालं तर मी अभिमानानं सांगेन, दिवसातून 2-3दा तरी जवळ येतात पोरं. ऑफिसला जाण्याच्या अगोदर संध्याकाळ आल्यावर पोटात डोकं घालतात, मग त्यांच्या डोक्यावरून हात फिरवायचा. 30-30 वर्ष दोघांचे लग्न झालेली येतं, डोक्यावरून हात फिरवावं लागतं त्यांच्या, आणि मग बाजूला जातात. मला सांगायच्या आहेत का आनंदी जगात दुसरा कुठला आहे? का नाही करत? का करू शकत नाही? अहो, मोबाईल खराब झाला तर बाजारात जाऊन बदलून आणता येतो, टी व्ही खराब झाला तर दुरुस्त करून आणता येतो, नवीन आणता येतो. पण पोटची लेकरं जर बिघडली, खराब झाली तर बाजारात जाऊन बदलून आणता येत नाहीत. त्याला तुम्हालाच निर्माण करावं लागेल. कुठंपर्यंत मी पणाला घेऊन पडणार होता? पण सांगा बरं. तुला काय कळतं, आम्ही असं केलो, असं कष्ट केलो, असं जगलो, तसं जगलो, असा अभ्यास केला, तुला डोकंच नाही, तुला अक्कलच नाही, आणि बदलून मग बाजारातून मिळत असेल बदलून, तर मग स्वीकारा ना त्याला. बाळ असं नाही बेटा, असं असतं तसं, असं गोड बोला, 50 वेळा बोला हो. बाहेरचं जर एखाद्याचं शेजारचं लेकरू तुमच्याकडे आलं, जरा साहेब ह्याला जरा मार्गदर्शन करा, किती गोड बोलून मार्गदर्शन करता सांगा बरं. मग त्याच्या 10% तुझ्या लेकराला गोड बोलून मार्गदर्शन कर. दुसऱ्यांचे कौतुक करता, पुरुषांचे, स्त्रियाचे, आपल्या घरातल्या जोडीदारांचे करून बघा. आनंदच आनंद आहे, वेगळ्यानं शोधावंच लागत नाही. म्हणून तर पुन्हा पुन्हा तुम्हाला म्हणतो की तुझं आहे, तुझं पाशी जीवन खूप सुंदर आहे, आपण तिकडे बघायला शिका. आणि आपली संपत्ती जेव्हा आपल्या लक्षात येईल ना, खऱ्या अर्थाने ही संपत्ती आहे ना, तर ताणच येत नाही, कुठलाच ताण येत नाही. एक तुम्हाला 30 वर्षाखालचं उदाहरण सांगतो. आजही ते अधिकारी सर्व्हिसमध्ये आहेत. झोपडपट्टीतला एका झोपडपट्टीतला मुलगा IAS ऑफिसर झाला. आठवत असेल तर बघा तुम्ही, तेव्हा एवढे चॅनल नव्हते. ती बातमी जवळपास 8 दिवस टी व्हीवर फिरली, पेपरला पण बातम्या आल्या. झोपडपट्टीतला मुलगा, 2-3 चॅनल आले होते. तिथे गेले आणि त्या आईला विचारतात, आई तुमचं पोरगं कलेक्टर झालं म्हणे. म्हणाल्यात माय मला काही कळलं ना. 4-4.5 फूट उंचीची बाई दिसते, राहणीमानावरून ती विधवा दिसते. पुन्हा प्रश्न विचारला, आई तुम्ही काय करता? ती म्हणे इटा टाकीते. इटा टाकीते म्हणजे टोपल्यात विटा घ्यायच्या, पहिला माळा दुसरा माळा, रोजगार काम करायचं. तिसरा प्रश्न विचारला, आई तुमचं पोरगं कलेक्टर व्हावं म्हणून तुम्ही काय केलं? ती म्हणे मला काही पुस्तक वाचता येईना बाय. रात्री उशिरापर्यंत त्याच्या बाजूला बसून राहत होते. आता त्याचंही नाव थोडक्यात श्याम्या ठेवू आपण. श्याम्याच्या बाजूला बसून राहत होते आणि पहाटे तो इंचू डोक्यावर आले की त्याला उठवीत होते. इंचू म्हणजे काय? त्या 7 चांदण्या. त्या टी व्हीतलं सांगतो बरं का, जसं बातमीतलं बघितलेलं तुम्हाला सांगतो मी. त्या 7 चांदण्या म्हणजे, कारण तिला घडी कळत नव्हती. पुढचा प्रश्न विचारला, आई तुम्हाला तर पुस्तक वाचता येत नाही, काही कळत नाही अभ्यासातलं, मग तुम्ही का उठून त्याच्या बाजूला बसून राहत होते? तो तुम्हाला जर प्रश्न विचारला असता की तुम्ही तुमच्या लेकरासाठी काय केलं, आम्ही काय म्हणलं असतं, 2 एकर इकलं, कर्ज काढलं, मंगळसूत्र घाण ठेवलं, फलानं केलं, बिस्तानं केलं. अहो तिच्याकडे मंगळसूत्रच नाही, 2 एकर नाहीच आहे, काय घाण ठेवणार आहे? पण त्याच्या बाजूला बसून राहिली, मुलाच्या बाजूला बसून राहिली. पुढला प्रश्न विचारला की आई तुम्ही का बरं बाजूला बसून राहत होते? ती म्हणाली म्या झोपले की श्याम्या झोपत होता आणि श्याम्या झोपून येऊन मॅच जागी राहत होती. जर ही झोपली असती तर श्याम्या झोपला असता. 2 मार्क जरी कमी पडले असते तर तो IAS झाला नसता, म्हणजे आपल्या भाषेमध्ये कलेक्टर झाला नसता. ही मायबापांची जबाबदारी आहे, मायबापांची जबाबदारी आहे. संस्कृती देणं. 8 तास शिकून येतील पण 16 तास घरात राहतील आणि सुट्टीच्या दिवशी, उन्हाळ्यातल्या सुट्ट्यामध्ये, दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये 24 तास लेकरं तुमच्यासोबत राहतील. आपल्याकडं बघून करतात, आपल्याकडं बघून करतात, नुसतं सांगून ऐकत नाही. मायबापाचं वर्तन कसं आहे त्याप्रमाणे चलत राहतं. माशाच्या पिल्ल्याला पोहायला शिकवावं लागत नाही, पक्षाच्या पिल्ल्याला उडायला शिकावं लागत नाही. मग आमच्याच लेकरांना का शिकवायची वेळ येते? कारण आमचेच पंख बुडबुडबुड इकडं घुस तिकडं घुस करत राहतात आणि त्याच्यामुळं गणित अवघड होऊन जातं, बिघडून जातं गणित, आम्हाला सांगता येत नाही. खूप सुंदर आहे जीवन आणि त्याला फुलवत राहायचं, मस्त फुलवत राहायचं. ज्या माणसाला दररोज कुटुंबामध्ये एकत्र बसून दिवसभरात घडलेल्या घटना मोकळ्यापणाने सांगता येतात, किंवा जो माणूस आपल्या दिवसभरामध्ये घडलेल्या घटना मुक्तपणे घरातल्या माणसांना सांगतो, किंवा दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, काय होण्याची शक्यता आहे सांगतो, त्या माणसाला आनंद वेगळ्याने शोधावा लागत नाही. पण जी माणसं लपवून ठेवतात, घरातल्या सदस्यांना, जोडीदाराला सुद्धा सांगत नाहीत, लपवून ठेवतात, याचा अर्थ निश्चितच ते काहीतरी चुकीचं करतात आणि आज ना उद्या त्यांना त्याचा भोग भोगावा लागणार आहे.
भोग त्यांच्याबरोबर घरातल्या सगळ्या माणसांना भोगावा लागतो. आपल्यावर जबाबदारी पूर्ण कुटुंबाची असली पाहिजे. सुखदुःख एकमेकाचे आपण सांभाळले पाहिजेत. जसं की एका देहाचे अवयव, हे देह किंबहुना पांडवा शरीर जैसे अवयवा तैसा अनुपगे जीवा जीवपणे जो. ज्ञानोबाऱ्यांनी सांगितलं या देहाचे अवयव असतात ना, अगदी ह्या जीवांना आपले अवयव समजायचे. माझी बायको जो हात आहे, माझं पोरगं डावा हात आहे, इथं जरी जखम झाली तर तुला वेदना झाल्या पाहिजेत. मला माहीत नाही, तू चुकलास ना, भोग तुझं तू जाऊन. अजिबात नाही म्हणायचं. तुझ्या कुटुंबातलं आहे, तुझ्या शरीराचे अवयव आहेत. ज्या दिवशी तू असं म्हणालास ना, जा तुझं तू भोग, मला काय माहिती आहे, असं म्हटलात की समजायचं आपल्या कुटुंबातला आनंद दूर चालला. आपण त्याला घालू लागलो होतो. एकत्र बसून छान जे काही घडलं ते असं मुक्तपणे आपल्याला सांगता आलं पाहिजे. जीवन खूप सुंदर आहे. या सौंदर्याला सजवण्याची, सौंदर्यित करण्याची जबाबदारी जगामध्ये कोणीही घेतलेली आहे. ती जबाबदारी आपलीच आहे. आणि आनंदासाठी पैसाच खर्च करावा लागतो असं नाही. मोठा पैसा खर्च केलाच की आनंद मिळतो असंही काही नाही. आता परवाचंच एक उदाहरण तुम्हाला सांगतो, छोटंसं उदाहरण आमच्या घरातलं. आमची बायको पळत आली बाहेरून. काय मला काय म्हणते, अहो तुम्हाला गंमत सांगू का. मला एवढं खुश व्हायला काय झालं सकाळी सकाळी. नाही तुम्हाला गंमत सांगते. काय सांगते, आता ना तो नेहमी आपल्याकडे भाजीपाला येतो ना, येतो ना, बऱ्याच दिवसानंतर आज आला. आणि काय झालं, त्या बाजूच्या बाईनं मेथीच्या पेंड्या घेतल्या, 20 रुपयाला 2 दिल्या तिला. आणि तिला मला म्हणे थांबा मॅडम. आणि ती बाई गेलं, मला 15 रुपयाला 2 दिल्या. कोथिंबीरच्या 10 रुपयाला दिल्या आणि मला 10 रुपयाला 2 दिल्या. कळलं. ज्या माणसाला 3-4 हजार रुपयाचं रोजचं शासनाचा पगार मिळतो, त्याची बायको 5 रुपयामध्ये खुश आहे. आनंद कसा घ्यायचा आपल्यावर आहे. कसा घ्यायचा आनंद आपल्यावर आहे. आज पहाटे मी फिरायला गेलो. आमच्या घरासमोर बऱ्याच बायका त्या यात्रेतून काही ते पुंग्या फिंग्या वाजत लेकरं निघाले, त्यांच्यासोबत निघाले. ते पीक वाजत होते. मी कानावर हात ठेवला, कधी बंद करतील. आणि योगायोगाने त्या पोरांना वाजवायचं बंद केलं. ह्या बायका चालल्या होत्या. मला वाटलं म्हातारी बाई पण सोबत चालल्या, तिच्या कानं फाटत असतील. हे नातोंड किती गर्दा करले. थोडं पुढे गेले, ते म्हातारी काय म्हणते त्या पोरांना, ए मुडद्यांनो वाजवा की र. अरे झटकाच बसला ना मला. आनंद कशात आहे. पोराला पुंगी घेऊन दिले ना, ते पुंगी पोरांनी वाजवली पाहिजे. 5 रुपयाच्या पुई 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 कानं फाटपून वाजवलं पाहिजे. म्हणजे ते म्हातारी आनंद घेते त्याच्यामध्ये. म्हणजे आपल्याला जो आनंद पाहिजे ना, त्या पद्धतीने आपण घ्यायलाच पाहिजे. त्या शंकेचं कारणच नाही, घ्यायलाच पाहिजे, करतच चाललं पाहिजे. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये दुसऱ्यावर अन्याय होणार नाही, दुसऱ्याला त्रास होणार नाही, याची पण जाणीव आपण करून ठेवली पाहिजे. 7 वर्षाखाली माझा मुलगा LLBच्या फायनलला होता शिकायला. 7 वर्षाखाली. आणि गल्लीत मी ऑफिसकडे जात असताना दुसऱ्या गल्लीतले लोक आमच्याकडे आले. ते म्हणे, साहेब आमच्याकडे फलाना कार्यक्रम आहे, तर तुम्ही 500 रुपये पट्टी द्या. मी म्हणलं, बा तुमच्या गल्लीतल्या कार्यक्रमाला मी कशाला पट्टी देऊ. नाही द्यावं लागेल साहेब. ठीक आहे. मला आता खिशात हात घातले, पैसे नव्हते, मला आल्यानंतर संध्याकाळी देतो. संध्याकाळी 7च्या दरम्यान मी परत आलो. ते गाडी वगैरे त्यांनी लगेच ओळखले. आता अधिकारी मला गाड्या सहज ओळखू येतात. ते लोक परत गाडीपाशी आले. म्हणलं ठीक आहे. माझ्या बायकोला आवाज दिला, अगं इकडे बरं, एक 500 रुपये आपला 500 रुपये दे यांना, पट्टी द्यायची आपणाला, आणून दे. ती परत फिरली. नाही साहेब म्हणे 1100 द्या. म्हणलं का बरं 1100. नाही तुमचे वकील साहेब म्हणले की बाबा आले की 1100 रुपये घेऊन जा. वकील साहेब म्हणजे कोण. माझा मुलगा. वकील साहेब नव्हता तो, LLBला शिकायला होता, सेकंड इयरला होतं ते. आणि ते मी निघून गेलं तर म्हणजे बाबा आले की 1100 घेऊन टाका. मी म्हणलं 1100 आण. अहो तुम्ही आता तर 500 म्हणले ना. नाही आपल्या वकील साहेबांनी 1100 सांगितलं. ते म्हणे कोण वकील साहेब. अगं नंतर बघू, आण ना 1100 रुपये दे. त्यांना 1100 रुपये दिले. मला खरं सांगा बरं, माझ्या ठिकाणी जर तुमच्यापैकी कोणी जर असं आपण काय म्हणलं असं, वकील हा ते कुठं वकील आहे, LLB सेकंड इयरला आहे, काही डोकं लावतं, त्याला काय अक्कल आहे का, रुपया कमी येत नाही. माझ्याकडूनच रोज 25 रुपये 50 रुपये खायला घेऊन जातो ना, 1100 द्या म्हणते. कुठून देणार आहे आपण, दे म्हणा त्याला कुठून द्यायचे ते. म्हणलं असताना एखाद्यानं तरी आपल्यापैकी. मी नाही म्हटलो असं का. अरे ठीक आहे आमचे वकील साहेब, कारण मला सांगा, माझ्या लेकराचे शब्द समाजासमोर मी खरे करणार नाही, माझ्या लेकराला मी मोठं करणार नाही, तर कोण मोठं करणार. आणि पुत्रे मी सर्वगुणी, जिनावा हे बापा शिराणे, तरी ते शारंग पाणी फळाली. कृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना माझं म्हणणं ऐकलास ना, युद्धाला तू तयार झालास ना अर्जुना, याच्यासारखा मला आनंदच दुसरा कुठला नाही. प्रत्येक बापाला, जगातल्या प्रत्येक बापाला एकमेव बाप आणि आई असे आहेत, एकमेव बाप आणि आई असे आहेत की त्याला आपल्या लेकरांशी तुलना न करता आपलं लेकरू आपल्यापेक्षा मोठं झालं पाहिजे असं वाटतं. बाकी जगातले लोक कळत न कळत जळतील तरी, तुलना तरी करतील, पण मायबापाला प्रत्येकाला वाटतं तुम्ही जर तहसीलदार असाल तर माझं लेकरू डायरेक्ट डेप्टी कलेक्टर झालं पाहिजे, तुम्ही जर ग्रामसेवक असाल तर माझं लेकरू बरं अजून मोठ्या पदावर गेलं पाहिजे, शिक्षक असाल तर त्याच्यावर मोठं. प्रत्येक मायबापाला वाटतं, तुलना करत नाही, पण बाकीचे सोबतची माणसंसुद्धा तुलना करतात. म्हणून माऊली म्हणाले की तुमच्या लेकरांना मोठं चांगलं करण्याची जबाबदारी तुमची आहे, आपली जबाबदारी केली पाहिजे.
काय जगातून घ्यायचं हे तुम्ही ठरवलं पाहिजे जर तुम्हाला आनंद पाहिजे तर. आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्हाला बदल करूनच आनंद मिळेल असं नव्हे. एखाद्या खुर्चीवर तुम्ही बसलात, सिनेमा बघताय, नाटक बघताय, एखादा माणूस खोडकर माणूस बसला बाजूला, उठून जाता येणार आहे का? तुम्हाला तुमच्या खुर्चीचा नंबर दिला आहे, त्याला तुम्हाला स्वीकारलं पाहिजे तेवढ्या वेळ प्रत्येकानं. त्याच्याकडे हे असा करतो का, तसा करतो, नीट बसन, फलानं कर बिस्तान. अहो त्याच्यासोबत राहिलं आनंद मिळणार नाही तुम्हाला त्या नाटकातला, सिनेमातला, जर सारखं ढुसपूस त्याच्याशी करत बसलात तर. 1997ला जेव्हा जिल्हा पुरवठाधिकारी होतो मी, तेव्हा रेस्ट हाऊसवर आम्हाला जेवायला बोलवलं. एक वरिष्ठ अधिकारी पण आले होते, लोकप्रतिनिधी पण होते तिथे. असा मोठा टेबल टाकला जेवायला बसायला, आणि शुद्ध शाकाहारी जेवण मला आणून दिलं. मी शांत साथ आनंदाने गेलो, भूक लागली होता, जेवायचा पण जेवायला. असं जेवायला बसलो तर बाजूचा माणूस बसला, त्याच्यामध्ये आणून त्यांनी मांस मच्छन टाकलं. इकडल्या बाजूचा पण तसाच बसला. मला असा राग आला, मला मी डेप्टी कलेक्टर आहे, असं खातो काय? तर चिडचिड त्या बोलवलं त्या वाढणाऱ्याला, म्हणलं ए तुला समजतं का? म्हणलं का हे आजूबाजूला बस, मी कसं खाऊ? शांत चित्ताने तो म्हणाला, साहेब तुमच्या ताटामध्ये मी शुद्ध शाकाहारी वाढलं आहे, तुम्ही तुमच्या ताटातलं खाणं इकडे कशाला बघता? कोणी सांगितलं? वेटरने सांगितलं, रेस्ट हाऊसवर स्वयंपाक करून वाढणाऱ्याने सांगितलं. मी त्याला असं, तुला काय अक्कल आहे म्हणू का? एवढं सुंदर संदेश त्याने दिला. काय म्हणाला? साहेब तुमच्या ताटातलं तुम्ही खा ना, तुम्ही कशाला बाजूला बघता? आनंदाने खाऊ ना साहेब, आपका. लक्षात आलं का? हीच परिस्थिती. आपण आपल्या ताटातला आनंदाने खातच नाही, नेहमी दुसऱ्या ताटातला भात जास्त दिसत असतो आपल्याला, म्हणून दुःख वाटायला येतं. त्याला कसं झालं, त्याला चांगली नोकरी लागत नाही, आपल्याला लागले, त्याला चांगली पोस्टिंग दे. चांगली आणि वाईट पोस्टिंग काय असते हो? पगार तर 1 तारखेला तेवढाच मिळणार आहे ना. मग कशाची तुलना करतो आपण? त्याला चांगली खुर्ची मिळाली, त्याचं फलान झालं, बिस्ताना झालं, आमचं असं झालं. मग तुझं तू कर ना. 1-2 महिन्याखाली संभाजीनगरमध्ये आम्ही औरंगपुऱ्यामध्ये गेलो. प्रचंड पाऊस पडू लागला. गाडी वगैरे बाजूला उभी केली आणि पुस्तकाच्या दुकानावर गेलो होतो. त्या ह्याच्याखाली उभं राहिलो आम्ही. आमच्या बाजूला 2 माणसं उभे होते. ते असं बघू लागले, काय मोठी इमारत बांधली, हिंदीतून बोलतात, काय मोठी इमारत बांधली, काय मोठी इमारत बांधली. ते म्हणते काय, अरे इनको क्या कम है क्या यार, 10 रुपये की चीज 20 रुपये को बेचते. मग 2-4 शिवा पण घातल्या हिंदीतून त्यांनी, काला पैसा कमाते, अशी बिल्डिंग बांधते वगैरे वगैरे म्हणला. मला सांगा, मग मी त्याला म्हणलं, का रे बाबा असं का, जेवढ्या छताखाली बसला आनंद घे ना त्याचा, कशातून का बांधना, पण तुला सहारा मिळाला नाही इथला. नाही साहेब आपको क्या मालूम आहे. मग तू मोठा हो म्हणून तू चोऱ्या करून मोठी बांध ना, तुझ्या जर दम असेल तर. ह्याच्यात दम पण नाही, पण नुसता दम काय लोकांना नाव ठेवण्यामध्ये, कशाला आनंद घालता हो जीवनातला? काय करायच्या बाकीच्या गोष्टी? तुम्हाला सहारा मिळाला ना, तुमचा विषय संपला. तुम्हाला का तिथं संसार करायचा का, निघून जायचं का? नको तिथं आपण नाव ठेवत असतो, नको तिथं नाव ठेवत असतो, विनाकारण कम्पेअर करतो की असा काळा पैसा आणला असेल बिस्ताना. मग तू हो मोठा करून बघ, जमतं का तुला? केलं तो भोगेल ना. आमच्या हातून जर चांगलं घडलं तर चांगलंच मिळणार, वाईट घडलं तर त्याच्या प्रारब्धानुसार 100% आज ना उद्या कायद्याच्या माध्यमातून, निसर्गाच्या माध्यमातून पापाची परतफेड करावीच लागणार आहे. पेड बोये बबूल का आंबुआ कहाँ से पाय. जर बाबळ पेरली ना, किती खतपाणी घाला, त्याला आंबे लागणार नाहीत, त्याला काटेच येणार. पुन्हा सांगतो वाक्य, पेड बोये बबूल का आंबुआ कहाँ से पाय. बाबळ जर पेरली असेल, काट्याचं बोर जर पेरले असेल, किती खतपाणी घातलात त्याला आंबे येणार नाहीत. पण अंधारात सुद्धा चुकीचं करू नका, अंधारात सुद्धा चुकीचं करू नका. कोणी बघत नाही म्हणायचं काहीतरी करून जाऊ नको. जग बघत नसेल, तू बघतोस ना तुझ्या कर्माला, तुला दिसते ना तुझं कर्म, मग तिकडं तू बघ ना, आनंदाने बघ ना. तू द्यायचं कर. अगोदरच्याने असं केलं, मग तू असं कर असं अपेक्षित आहे का? जालन्याचीच घटना तुम्हाला परत सांगतो. मी जालन्याला जिल्हा पुरवठाधिकारी असताना आमची बदली झाली परभणीला. मी भाजीपाला खूप लावला होता आमच्या प्रांगणामध्ये, क्वार्टर मोठं होतं भाजीपाला, आणि त्याला टमाटे वांगे यायला सुरुवात झाली होती, त्या शेंगाच्या वेलाला फुलं यायला सुरुवात झाली होती, आणि सगळं सामान भरलं. आणि एक साफसूफ करणारा कर्मचारी म्हणाला की साहब उखाड के फेक दूं क्या सब. तर म्हणलं का रे बाबा, नाही आपकी बदली हो गई ना. म्हणलं का बरं पण? मग त्यांनी सांगितलं मला की फलाण्या साहेबाची इकडे बदली झाली अशीच गेल्या वर्षी. त्यांनी खूप भाजीपाला लावला होता आणि त्यांना एवढा राग आला बदली झाल्यानंतर. म्हणजे मलाही नाही तुलाही नाही, जसं तुम्ही सांगितलं ना आत्ता म्हणून तुमच्याकडली. कोणती ताई, कोणती सांगितली? आता काही लपवून ठेवू नका, माझ्या कानात शिरलं ना, मला ना तुला घालकुत्र्याला. काय म्हणले? उपटून टाका सगळे, त्या माणसा उपटून टाका. म्हणून म्हणालो की आपल्यातला पण उपटून टाकू का. मी म्हणलं ते ज्ञानेश्वरी वाचत नसतील म्हणून उपटून टाका म्हटलं. मी ज्ञानेश्वरी वाचणारा माणूस आहे. माऊलीने सांगितलंय, देखे प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्य असे उरले लोकां लागी. काय म्हणाले ज्ञानोबा आहे, ज्याला सगळं प्राप्त झालं, ज्याला काहीच करायची गरज नाही, त्यांनी आता लोकांसाठी केलं पाहिजे, मरेपर्यंत लोकांसाठी केलं पाहिजे. त्याचं नाव आहे माणूस, मानवी जीवन आहे. म्हणलं मी निघून गेल्यानंतर ते 4-2 लोक खातील, छान भाजीपाला खातील, आनंद वाटेल, आणि त्यांचा आनंद कळत न कळत माझ्यामधील. आणि योगायोगानं तसंच घडलं. जे दुसऱ्या अनोळखी साहेब तिथं आले होते, त्यांनी मला किमान 4 महिन्यामध्ये 4दा फोन केला, सर छान भाजीपाला आला हो, एवढा आला हो, परभणीला पाठवू का. म्हणलं छत्रपती संभाजीनगरला जाताना द्या. आणि वाकडी करून आम्ही ते रस्त्यावर थांबायचो, आणि 3 किलोमीटर तो बिचारा भाजीपाला घेऊन आम्हाला रोडवर आणून द्यायचा.
कोणीच ठेवून घेत नाही ह्या जगामध्ये. आम्ही चांगलं करत नाही म्हणून आम्हाला वाईट वाटत असतं, आमच्या वाट्याला का असं आलं म्हणून. चांगलं करून बघा, कोणीच ठेवून घेत नाही. आपला कार्यक्रम संपल्यानंतर किंवा उद्या एखाद्या दिवशी तुम्ही काय करा, डोंगर बरेच लागले तळा रस्त्यामध्ये, मोठमोठे पर्वत हे दिसत होते आम्हाला, डोंगर वगैरे, तिथे जा आणि जोरात आवाज द्या ओ म्हणून. काय होतं? प्रतिध्वनी येतो, प्रतिध्वनी तरी ना तरी कड्या तळवटी आपुलाच बोलो क्रिटी पडिसाधून होटी निमित्त योगे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी म्हणतात, अरे तुझाच आवाज त्या डोंगरसुद्धा ठेवून घेत नाही. तू ओ म्हटलास ना, ते ओ म्हणून तुला परत देतात. माणसांना ओ म्हणून तर बघ ना. जय हरी काका, नमस्कार, काय तुम्हाला जे म्हणायचं, गुड मॉर्निंग म्हणा ना. रस्त्याने जाताना बघतच नाहीत, आपल्या आपल्या समाना खाली करून जातो. अरे बोल ना, जय हरी म्हण, नमस्कार म्हण, गुड मॉर्निंग म्हण, गुड आफ्टरनून म्हण. तोही म्हणेल ना, तेवढीच ओळख होईल ना. मग तुझा हातवर जातो, हातवर गेला की व्यायाम होऊन जातो. असे हातवर करायला असं करतात, 1 2 नमस्कार म्हणताना जय गुड मॉर्निंग, पटकन हातवर जातो. कारण आपला आनंद असतो आपल्यामध्ये भरलेला आणि त्या आनंदाच्या भरात निघून जातो. ही वस्तुस्थिती आहे बरं का. जेव्हा आपण आनंदी असतो ना, तेव्हा कल्पनेच्या बाहेर आपल्याकडनं कामं होऊन जातात, कल्पनेच्या बाहेर. आम्ही छत्रपती संभाजीनगरला जेव्हा राहत होतो, मला पहिला मुलगा झाला. जवळपास 1.5 वर्षानंतर आम्ही गावाकडे गेलो. 1.5 वर्षानंतर म्हणजे आनंद कसा असतो, ताकद कशी देतो बघा आपणाला आनंद. 1.5 वर्षानंतर पहिल्यांदा मुलाला गावाकडे घेऊन गेलो. आमच्या गावातल्या एका आत्याला कळलं, मानलेल्या आत्याला, आणि ती घरी आले. इजो कुमारचं पोरगं कुठं आहे, इजो कुमारचं पोरगं आहे. तिच्या कमरेला असा पट्टा बांधला होता, ग्लासभर पाणीसुद्धा वाकून घेता येत नव्हतं. कोणतरी दाखवलं, हे लेकरू एवढं मोठं झालं का माय, पटकन उचलून त्याचे मुके घेऊ लागले. मी पाठीमागून आलो, म्हणलं आत्या तुला तर ग्लासभर पाणी उचलत नाही, घेता येत नाही, आणि एवढं लेकरू कसं उचललं? बसरे व का, माझं लेकरू आहे. म्हणजे आनंद आहे, आनंद, आनंदाच्या भरात तेवढं उचल. ही ताकद आहे बरं का आपली ही सगळी. पण आपण आनंदच व्यक्त करत नाही म्हणून आपल्याला छोट्यातल्या गोष्टी जड जात असतात. मनामध्ये आपल्या पक्क बसलेलं असतं, माझ्यानं होत नाही, फलानं होत नाही, बिस्तानं होत नाही. कुणी लिहिलं, कुणी सांगितलं होत नाही म्हणून? करून तर बघा. त्या हत्तीचं उदाहरण आपल्याला आठवत असेल ना. हत्तीच्या पिल्ल्याला काय करतात, छोट्या साखळीने बांधतात. आम्ही उदगीरला एक प्रदर्शन पाहायला गेलो होतो, आणि त्या हत्ती, त्याचा मोठा हत्ती, त्याला पण साखळीसारखीच. आमच्यासोबत जे मोठे पोर होतं ते एका, ते विचारलं, ओ काका म्हणे, ह्या हत्ती तोडत नाही का म्हणे, साखळी ही रात्री तोडून जात नाही का? ते म्हणे नाही तोडता. त्याने हिंदूतून उत्तर दिलं, नाही तोडता. मला कसं नाही तोडता? मग त्याने सविस्तर समजावून सांगितलं, शांत चित्ताने सांगितलं की लहानपणी हत्तीच्या पायाला साखळी बांधल्यानंतर ते पिल्लू 10-20 वेळा असं ओढून बघतं 4-8 दिवस त्याला पक्क कळतं की आपण साखळी तोडू शकत नाही. आणि ते पिल्लू मोठं होतं, साखळी तीच राहते. आणि त्याच्या पायाला जर ट्रक बांधला ना, तर ट्रक ओढून नेईल ती. पण तिथं आणून बांधलं की तसंच साखळी देऊन त्याला उभं राहतं ते. कारण त्याच्या पक्क मनात बसले की आपण हे साखळी तोडू शकत नाही. म्हणून ज्ञानोबरायांनी सांगितलं, तरी झडझडून वहिला अनेक, ये भक्तीचे वाटी लागतेने पाविष्य अभ्यंग निजधाम माझे. अरे दे झटका, निघ याच्यातून बाहेर. असं म्हणू नका, आपण गरिबाचे लेकरं आहोत, आपण शेतकरी आहोत, आपला 2 चक्कर आहे, आमचं पोरगं कलेक्टर कसं होईल फलन. अरे दे झटका, ते साखळी तोड. होऊ शकतं. गरिबाचे रोजगार करणारीचे लेकरंसुद्धा मोठ्या पदावर जाऊ शकतात. आम्ही करत नाही. आमच्या मनामध्ये असं कुठलं तर उगं गाठी धरून बसलेलं असतं, पक्क्या असं होत नाही, तसं होत नाही, फलान झालं पाहिजे, असं झालं तरच माझं बरं होतं, तसं झालं तरच माझा आजार बरा होतो, असं झालं नाही. असं काही नाही आहे. 1 रुपयामध्ये सुद्धा तुला गुण येऊ शकतो, 1,500 पण येणार नाही. नांदेडला प्रोबेशनर असताना आमच्या गावची एक आजी आली, आजारी होती. म्हणलं चला दवाखान्याला घेऊन जाऊ. दवाखान्याला घेऊन गेलो त्याला. आता डॉक्टरचा परिचय वगैरे झाला होता, कीर्तन प्रवचन करत होतो. लोकांना असं वाटायचं बाबा डेप्टी कलेक्टर असताना लोक कलेक्टरच म्हणायचे आम्हाला. आता त्यांचा भाव आहे, त्यांच्या पद्धती, अज्ञान असो ज्ञान असो काय असो. मग त्या डॉक्टरचा पण परिचय झाला होता. तिथे घेऊन गेलो त्या आजीला. मग त्यांनी तपासलं वगैरे, गोळ्या वगैरे लिहून दिला. 100-150 रुपयाच्या गोळ्या तेव्हा लिहून दिल्या. मग आलं, चल म्हणला आजी घरला, चल आता होईल बरं म्हणलं. डॉक्टर साहेबांनी सांगितले, किती पैसे घेतले माय डॉक्टरनी? ते म्हणलं नाही घेतलं, आपला परिचय चांगला आहे. गोळ्या कितीच्या दिल्या? मला जवळपास 125 रुपयाच्या दिल्या. होत नाही माय एवढ्यानं नीट. 1,500च्या घेतल्या होत्या पुण्यामध्ये, त्याच्यानं झालं नाही. 150 कुठं होतंय का, 125 कुठं होतंय का? मग ही मनस्थिती आहे बरं का, अनेकांची मनस्थिती आहे. विनाकारण आपण त्याला असं ठरवून ठेवलेलं असतं की याच्यामध्ये एवढं 1,500 झालं की असं होतं, 5,000ची साडी घ्यायला पाहिजे, 5,000चं लुगडे घ्यायला पाहिजे, 2,000चं पॅन्ट घ्यायला पाहिजे. अरे कशात सांगितलं, अंग झाकलं पुरे झालं ना. लय फार पैसा घालायची काय गरज आहे त्याच्यामध्ये? आज ना उद्या फाटणारच आहे ना, ते टाकूनच द्यावं लागणार आहे ना. म्हणजे नको तिथं खर्च करत राहतो आपण. ज्या ठिकाणी करायचं आहे तिथं द्यायची आमची तयारी नसते. सामाजिक उपक्रम असतात, चांगले कार्य असतात, मंदिरं असतात, अजून कुठले तर धर्मक्षेत्र असतात, सामाजिक, तिथं 500 रुपये द्यायला सुद्धा नाही आमच्याकडे. 1 तारखेला घेऊन जा. आणि नको तिथं भडाभड घालीत राहतं माणसा. चांगल्या गोष्टी जमा केल्या पाहिजेत बरं का, 100% जमा केल्या पाहिजेत. असला आपला फार मोठा गैरसमज आहे की माझी आई फार पुण्यवान होती, बाप पुण्यवान होता, यात्रेला जायचे, एकादशी करायचे, उपवास करायचे, फलाने करायचं. त्यांचं त्यांच्यासोबत, तुझं तुझ्यासोबत, तुझा आनंद तूच घ्यायला पाहिजे, त्यांचं त्यांच्यासोबत. आता घरला जाताना कल्पना करा, तुमच्यापैकी एखाद्याच्या पायाला ठेस लागली, या माऊलीच्या लागली, उदाहरण घेतलं, लागणार नाही तुम्हाला, पण आपण कल्पना केली. बरं झालं झोप गेली त्यांची.
म्हणजे तिकडं बोट केलं पण 4-5 लोकांची झोप गेली. कोणाकडे केलं त्यांनाही कळलं नाही, मलाही कळलं नाही. आणि तर भांडले असते ना बाहेरून, मला कसं काय झोपले म्हणले म्हणून. आता सांगा मला कोणाकडे बोट केलं मी, असं बोट फिरवलं मी, म्हणजे 5-6 मग असंच करून जायचं, कळू पण द्यायचं ना, दगड पण मारायचा, ध्येय पण साध्य करायचं आणि मुक्त होऊन जायचं. म्हणजे त्यालाही आनंद मिळतो आणि आपणालाही आनंद मिळतो. ठेस लागली, घरला गेले, 10 वाजलेत, हळद घातली, पट्टी बांधली घरच्यांनी, बरोबर आहे. लय लागलं हो तुम्हाला, उद्या दवाखान्याला जा, लय लागलं माय, आई म्हणते, बायको म्हणते, नवरा म्हणतो, जे कोणी असतील ते म्हणाले आपणाला. मला सांगा बरं, जेवण झाल्यानंतर सगळे झोपले, कुणाला झोप लागली आणि रात्रभर कोण जागे? ज्यांच्या पायाला ठेस लागली तेच जागेत, बाकी सगळे झोपले, डारडूर झोपले. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गे. बाबांनो, ह्या जगात कोणीच कोणाचं नाही. शेणा महाराजांनी सांगितलं, कोणी ना कोणाचे एका देवाविनं म्हणा नारायण. सद्बुद्धीने भक्ती करायचे ना, भक्तीसुद्धा सद्बुद्धीनं कर. असं म्हणू की त्याने कर्म केले, एवढे झाडं लावले, तेवढे तळे केले, विहिरी बांधल्या, लोकांना मदत केली, तू काय केला सेवक, तुला पण करायचं. तुझं तुझ्यासोबत येणार आहे, त्यांचं त्यांच्यासोबत जाणार. हे त्रिकालावादी सत्य आहे. म्हणून आपला आनंद आपणच घेतला पाहिजे, आपले सुखदुःख आपणच घ्यायचे. आपल्याला एकुलतं एक लेकरू आहे, प्रचंड जीव आहे माबापाच्या त्या लेकराला प्रचंड ताप आली, डॉक्टरनं गोळ्या लिहून दिल्या, इंजेक्शन सांगितले, नाही माझ्या लेकराला लई इंजेक्शन टोचतं म्हणून माईनं 4 इंजेक्शन घेतली आणि बापानं 2 इंजेक्शन घेतला. तर लेकराचा आजार कमी होईल का? नाही होणार. त्यालाच घ्यावं लागेल. तुम्ही फक्त त्याच्यावर प्रेम करू शकता, त्याच्या दुःखात सहभागी होऊ शकाल, सुखात सहभागी होऊ शकाल, ज्याचं त्यालाच करावं लागेल. म्हणून हे मनातून पक्क काढून टाका, त्यानं करणार आहे, फलानं करणार आहे, बिस्तानं करणार आहे. तू काय करणार आहे, शाला जास्त महत्त्व आहे. आपल्यापासून सुरुवात करायची. आणि कुठेही आनंद आहे बरं का. जीवनसाथीसोबत तर बिलकुलच चुकीचं वागायचं नाही, कारण त्याचे विपरीत परिणाम होतात. दुर्भाग्याने नमूद करावं लागतं. आता आजकालची लग्नाची परिस्थिती बऱ्यापैकी 40-50% चुकीची होऊन बसलेली आहे. चुकीचे म्हणजे परिणाम त्याचे. लग्नाला गेल्यानंतर आपल्याला त्या मोठ्या मोठ्या स्क्रीन दिसतात बघा. त्या स्क्रीनमध्ये ती नवरा बायकोला खाऊ घालतो, नवरी खाऊ घालतात, त्या घोड्यावर फिरतात, ते सिनेमातल्यासारखे गाणे म्हणतात, आणि इकडं अक्षदा चालू राहतो. दिसतं ना आपल्या स्क्रीनमध्ये. म्हणजे 6 आणि हे 3 63 दोघांचे तोंड एकमेकाकडं त्या स्क्रीनवर दिसतात. आणि 6 महिन्यातच 36, 6 इकडं 3 इकडं. काय बिघडलं? अरे ती पोरगी तीच आहे ना, पोरगं तेच आहे ना, बायको तीच आहे, नवरा तीच आहे, फक्त तुमचं नातं बिघडलं. कशानं बिघडलं? कारण तुमची मानसिकता बिघडली. तुम्हाला जमवायची इच्छा झाली, मिळवायची इच्छा झाली, तुमच्या अपेक्षा वाढल्या, आणि अपेक्षेची पूर्तता न झाल्यामुळे मग डायव्हर्सपर्यंत आमचा परिणाम झाले सगळे. असं कसं जमेल सांगा बरं? एवढं सुंदर आहे जीवन की ह्या जीवनाला सजवण्याची जबाबदारी तुझी आहे ना बाबा. कोणीच गुत्त घेतलं नाही ना तुला आनंदी म्हणण्याचं. मग तुझ्यापासून सुरुवात तू काय करत नाहीस? मस्त करू शकतो, आहे त्या चटणी भाकरीमध्ये सुद्धा करू शकतो. तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगितलं. व्याख्यानातून जर उठून जाता येत नाही, क्लासमधून उठून जाता येत नाही, कामाच्या ठिकाणी निघून जाता येत नाही, प्रचंड बोर होण्यासारखं झालं आहे, तिथं सुद्धा बोर होऊन आपला पार मानफिन टाकून अजिबात बसायचं नाही. मस्त हालायचं, असे डोळ्यावर टाळ, हो छान म्हणायचं, मोकळं होऊन जातं. डोक्यावर ओझे वाढवायचेच नाहीत. जीवन खूप सुंदर आहे. आणि मनुष्य देहासारखा तर सुंदर देहच कुठला नाही. या देहाला करायचं, एकत्र बसायचं, घरामध्ये विचाराची देवाणघेवाण करायची, चटणी भाकरी खायची, आनंदाने खायची. असं झालं का बाळा, तसं कर, फलानं कर, तुझं हे चांगलं, फलानं बिस्तानाचं चांगलं. आता कालच्या रविवारची घटना सांगतो, म्हणजे मागच्या रविवारची घटना सांगतो. सकाळी ते बायका झाडत होत्या बाहेर. आमच्या दोन्ही पुरी माहेरला गेल्या होत्या. आमची बायको 8 वाजले तरी ना, ते शेजारीन बाई काय म्हणते, साहेब आता सूर्याला अर्ध वगैरे वाहून गेले, त्यांना हे लागले असेल ना, म्हणजे भूक वगैरे लागेल ना, नाश्ता करावा लागेल ना. त्या खिडकीत उभा आहे मी रूमच्यामध्ये. आमची बायको जोरात त्या बाईला सांगते, काय आज सुट्टी आहे ना. आमचे साहेब पोहे करतात, पोराला पण करतात, मला पण करून ठेवतात. हा आनंद आहे. काय बिघडलं? मी करून एकट्या तिला करून ठेवतो, काय बिघडलं? मग कशाचा अहंकार बाळगतो आपण? 1000 लोकांच्या समोर, 4000 लोकांच्या समोर अक्षदा टाकत असताना नवरा बायको म्हणून तुम्ही एकत्र फिरलात, अर्धांगिनी म्हणालात त्याला, मग का बरं सुखदुःखामध्ये सहभागी होता येत नाही? आज आपण वाटतो मस्तीत वागल्यासारखं चुकीचं वागतो, पण म्हातारपणावर अंतरुणावर पडल्यानंतर त्यांच्याशिवाय तुमच्याशिवाय तुम्हाला भेटणारा बोलणारा कोणीच नाही. लेकरंसुद्धा आमच्या जवळ येत नाहीत. जेवलं का, खाल्लं का, संपला विषय, बाजूने निघून जातात. का निघून जातात? कारण आम्ही आलं की कुठलं तर प्रश्न टाकीत राहतो. असा केला का, तुला सांगितलं नव्हतं का, फलानं का केलं नाहीस का, बिस्तानं का केलं नाहीस का, हे का झालं नाही का, म्हणू नका. आता त्यांच्या हातात संसार दिला ना, चलू दे त्यांना. तुमच्या मायबापाने तुम्हाला दिला, त्यांनी त्यांना दिला, विषय संपला. 50% जास्त भांडणं शेतीच्या बांधाचे, विहिरीचे भांडणं सख्या बहीण भावाचे आहेत. मी प्रोबेशनर तहसीलदार होतो 4 महिने, डेप्टी कलेक्टर असताना मला ट्रेनिंगमध्ये जावं होतं. तिथून पाहत आलो, नंतर डेप्टी कलेक्टर, ॲडिशनल कलेक्टर, IS आलो, सगळं पाहत आलो, ॲडिशनल कमिशनर झालो. 50% जास्त भांडणं सख्या बहीण भावाचे. कशाचे? बांधाचे, विहिरीचे, हिश्श्याचे, शेतात जाण्याच्या पायवाटाचे. याची जमीन आहे का होती? याच्या बापानं कमवलेली आहे का? ह्याच्या आजोबा पंजोबापासून पिढ्यानपिढ्या चालत आलेली आणि मारामारी हे करतं.
म्हणजे मायबापाला वृद्धाश्रमात पाठवण्यासारखी वेळ जर आपल्या ह्याच्यामध्ये येत असेल, देशामध्ये येत असेल, त्याच्यात इतकं वाईट काय असू शकतं? फक्त संस्कार कमी झालेत. आणि संस्कार कोणी करायचे? तुमच्या लेकरावर बाहेर गेल्यानंतर संस्कार होतीलच असं नाही, पण संस्कार करण्यासाठी तुम्ही फार शिकलंच पाहिजे, तुम्हाला फारच ज्ञान असलं पाहिजे. असं काही नाही, नुसतं बोलता बोलता सुद्धा होऊन सांगतं, बाळा जेवलास का बेटा, फलानं झालं का, बिस्तानं स्नान केलं नाहीस का, हे झालं का, ते झालं का, ताई तू जेवलीस का, आई तू जेवलीस का, फलांचा मामा म्हणून त्याला काकाकडे जा, त्याला उलटं बोलास ना, माफी माग. नुसतं बारकं बोलून जा ना, सहज चांगलं घडून जातं. आम्ही झटकेन फटके देत असतो, आनंद आमच्या हाताने घालत असतो आणि संस्कारसुद्धा मुलाबाळावर चुकीचे करत असतो. आम्ही 10 वर्षाचा असेल, परळीमध्ये एक लग्न होतं आमच्या गावातलं, बैलगाड्या करून गेलो होतो आम्ही. मला चांगला आठवतं, राग पण येतो त्या माणसाचा, पण व्यक्त करता येत नाही. म्हणजे किती चुकीचं वागतं बघा मोठी माणसं. आणि संत सांगतात मोठी माणसं जी वागतात त्याचं नाव धर्म आहे. इथं वडील जे जे करीती त्या नाम धर्म ठेविती, तेच ये अनुष्ठिती सामान्य सकळ. येत वडीलधारी माणसं जी करतात ना त्याचं नाव धर्म आहे, त्याचं नाव नीती आहे, त्याचं नाव नियम आहे. आणि त्यांच्याकडे बघून बाकीच्या पुढची पिढीनं करावं. आम्ही 10 वर्षाचा असताना परळीला लग्नाला गेलो. म्हणजे आनंद कसा घालतो बघा जीवनातला आपण. उन्हाळ्याचे दिवस होते, लग्न लागलं 12:35 1-1.5 वाजता काय लागायचं लागलं. 1-2 पंक्तीला लोक वाढू लागले आणि जिकडे तिकडे निघून गेले. आता त्या मुलीचा बाप, मुलीचा भाऊ, त्याचा चुलत भाऊ, हे तिघच होते आणि 25-30 लोक जेवायला बसले. पत्रावळ्या वाढू लागल्यात, हवेनं उडू लागल्यात, द्रोण ठेवल्यात, वाढू लागल्यात. मग मी माझ्या छोट्या भावाला म्हणलं, अरे गोविंदी बेटा चला आपण वाड्याला जाऊ. आम्ही वाड्याला गेलो. 8 वर्षाचं लेकरू, आम्ही गेलो वाड्याला. तिथे एक आमच्या गावातला मोठा माणूस बसला होता, गळ्यात जवळपास 4 ते 5 माळा होत्या एवढ्या मोठमोठ्या. कपाळाला गंध नाही, इथं गंध त्यांच्या ते गालावर असे ती मुद्रा मारलेल्या. आणि त्या पायरीवर बसून मला नाही, इकडे या. म्हणलं काय मामा, काय बघू लागलो मी? म्हणलं काय बघू लागले? तुम्ही पत्रावळ्या उचलताय, वाढू लागता? हो, त्यांच्याकडे माणसं नाहीत. तुम्हाला माहिती आहे का आपण कोण आहोत ते? म्हणलं सांगा मामा कोण आहोत आपण पोराकडचे आहोत, पोरीकडचे नाही आपण, ते त्यांचं काम आहे. मला सांगा बरं, असं केल्यानंतर काय संस्कार होतील लेकरा बाळावर? आपण चुकीचं करतोय. माझी विनंती आहे तुम्हाला, 100% असं करायचं की माझ्याकडं कोणीतरी बघू लागलं आहे, माझ्या आचरणाचा कोणावर तरी विपरीत परिणाम होऊ लागला आहे, कोणाचा चांगला परिणाम होऊ लागला आहे. बोलायचं म्हणून बोलायचं, गप्पा मारायच्या, हसवायचं, खेळायचं, चलत राहायचं. किती वर्ष हो तुमचं ह्या कार्यक्रमाचं? 93 वर्ष. ठीक आहे, आपण तेवढं 10 दिवस चालतो ना. बरं, आपण 93 समजून 20च वर्ष आपलं चालला. 20च वर्ष तुम्ही कार्यक्रम अटेंड केला असं गणित धरू आपण, बरोबर आहे? 20 वर्ष बघा बरं का, गणित कुठं चुकू लागले. 20च वर्ष केला. 20 वर्षामध्ये 10 कार्यक्रम दरवर्षी ऐकले, म्हणजे 200 कार्यक्रम तुम्ही ऐकले. 200 कार्यक्रम. कार्यक्रमाचा सार काय होता? बाबा आनंदाने राहा, भांडणतंटे करू नका, चुकीचं वागू नका, बिडी तंबाखू घेऊ नका, दारू पिऊ नका, नवरा बायकोनं चांगलं राहा, लेकरं चांगलं घडवा, असाच सार होता ना सगळा. 20 वर्ष ऐकले आपण. 20 वर्ष रिकाम्या हाताने आलो आहे, रिकाम्या हाताने जायचं आहे, ह्या जगात कोणीच कोणाचं नाही, सगळं टाकून देऊन जावं लागणार आहे, चांगलं राहा, आनंद, हेच ऐकलं ना. आता 20 वर्ष तुम्ही जर हे भाषण ऐकलात, किती ऐकलात? 20 वर्ष म्हणजे जवळपास 12 × 24 240 भाषणं ऐकले आपण. 240 भाषण, बरोबर आहे? किंवा 24 महिने जर असतील, 20 वर्ष आपण जर किमान 200 आपण ऐकले असं गृहीत धरू आपण. 200 भाषणं ऐकले. मग आता 100% तुमच्या गावामध्ये शेताचं भांडण असणारच नाही, भावाचं विहिरीच्या हिश्श्याचं भांडण नसेलच, बांधाचं भांडण नसेलच, कारण 20 वर्ष ऐकलं ना तुम्ही 10 भाषणं. म्हणजे 200 भाषणं ऐकून जर आजही सख्या भावाचं भांडण आहे, विहिरीचं भांडण आहे, विहिरीच्या हिश्श्याचं भांडण आहे, तर आम्ही ऐकलं काय सांगा? मग कशाला कार्यक्रम करायचे? विनाकारण खर्च करायचा, वेळ घालायचा, करूच नका. भांडतच राहा तिकडे जाऊन. नाही, म्हणजे आम्ही ऐकवतो आणि सोडून देतो, फक्त ऐकवतो आणि सोडून देतो. माझी ऐका विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती. संत महात्मे म्हणतात सुद्धा ऐकायला शिका. दुर्भाग्य हेच आहे आमच्या जीवनामध्ये आनंद न येण्याचं कारण, एकमेव कारण, प्रमुख कारण म्हणजे आम्ही ऐकतच नाही. ऐकतच नाही. तुम्हाला वाटतं का तुम्ही ऐकता म्हणून? मी सांगतो तुम्ही ऐकतच नाही. काही लोकांनी ऐकलं असेल, 4-2% बाकी ऐकत नाही. मला सांगा, आम्हाला शिकवायला जे गुरुजी होते तेच तुम्हाला होते, BEd DEd वालेच, बरोबर आहे? आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये जे अभ्यासक्रम आम्हाला होता 10वी 12वीला वगैरे, किंवा BCom BScला जे काय असेल तोच अभ्यासक्रम तुम्हाला होता. महाराष्ट्रात MPSCने परीक्षा घेतली, तोच अभ्यासक्रम आम्हाला होता. तपासणारे तेच होते, प्रश्नपत्रिका त्याच होत्या. सगळ्या लोकांनी तुम्हाला सांगितलं, आईनं सांगितलं, बापानं सांगितलं, बहिणीनं सांगितलं, असा अभ्यास कर, तसा अभ्यास कर, चांगलं होईल, आनंद मिळेल, फलाना विस्तार मिळेल, सांगितलं. कोण कोण ऐकलं? कोणीच नाही ऐकलं. मीच ऐकलं फक्त, बरोबर आहे ना? म्हणूनच मी डेप्टी कलेक्टर झालो, IAS झालो. आणि तुम्ही जर ऐकलं असतं तर तुम्ही पण डेप्टी कलेक्टर IAS झाला असता. अभ्यासक्रम तोच होता, शिकवणारे तेच होते, पण ऐकलंच नाही. फक्त माणसं वेगळी होती. तुला काय करायचं? आमचं मला कळतं, आमचं मला येतं, आमचं फलान होतं, बिस्तान होतं. काय सांगितलं नवीन सांगा? सगळं घरदार सोडून 2 तासापासून तुम्ही इथं बसून आहात. काय वेगळं सांगितलं? आपलं रोजचं घर तर तेच सांगितलं ना. मग तुम्हाला काय सांगता येत नाही? सांगता यावं ना. बाहेर उभं करू द्या बोलायला, की भाषण संपल्यानंतर आम्ही पार छत्रपती संभाजीनगरपर्यंत पोहोचू, तरी इथून हलणार नाहीत. नुसतं असं झालं तसं झालं, असं असतं का तसं. बरं एकट्याला बोलता इथे येऊन बोल ना. मग
सगळ्या गणितं असे आहेत बरं का, सगळं सोपं आहे, तुझं आहे तुझं पाशी. ह्या जगात अवघड काहीच नाही, फक्त आमची मानसिकता अवघड असते. चुका काढणे, काहीतरी बोलणे, कुठलं तर टाकून देऊन बोलणे, नको त्या गोष्टीवर गप्पा मारणे, उगं मोबाईल उचलायचा, नमस्कार, अरे काय शामराव 3 दिवसापासून भेटच नाही आपली, बरे आहेत का नाही, झालं का नाही जेवण, नाही उपाशी खाऊ घाल त्याला. उगे बोलत राहायचं, कोणीकडलं बॅळ बॅळ बोलत राहायचं. आम्ही दिल्लीला गेलो होतो ट्रेनिंगला का, म्हणजे आनंद कुठे बरं का, मानला तर कुठेही आनंद आहे. मला वेळेचं सांगा बरं का संपवलं, मला माहीत नाही का, मग ती घडी बघायची सवय नाही. आम्ही दिल्लीला गेलो नाही तर तुम्ही म्हणसाल आणलं लांबून हालूच दे ना बाबा, तर लोखंडाने लोखंड कापावं लागेल ना हो. एवढे फटके द्यायची संधी दुसऱ्या कुणाला कुठे मिळणार आहे मला तरी. मला तुमच्याशिवाय कोण आहे, तुम्हाला माझ्याशिवाय कोण आहे. मग जिंकलो आपण. ज्या दिवशी आपल्याला वाटलं की वक्ता आमच्यासाठी आहे आणि श्रोता आमच्यासाठी वक्तात वक्ता होय श्रोते येऊन 100% आम्ही आनंद पेरून चाललो, नको ते काढून चाललो. मी तर तुम्हाला मोकळेपणाने सांगेल, माझ्या व्याख्यानातून तुम्हाला जर काहीच घेता नाही आलं तर मी प्रामाणिकपणे सांगतो, मला किंचितही दुःख वाटणार नाही. पण तुम्हाला काहीतरी टाकून तरी जाता येऊ द्या. काय टाकून द्या? काम, क्रोध, ईर्ष्या, द्वेष, मत्सर, अहंकार टाकून द्या. तुम्ही एकदम हलकं फुलकं होऊन जा. माझ्या पदरात टाका, मी घेऊन जाईन. माझ्या ज्ञानोबाराची इंद्राने खूप भारी आहे, ते इंद्राने नेऊन टाकून ती वाहून घेऊन जाईल. हलकं फुलकं होऊन जा. का होऊन जा हलकं फुलकं? टाकून द्या त्यातलं. तुमच्या मोबाईलमध्ये माझा नंबर सेव्ह करायचा आहे. मी सांगितलं 94 222 16 448. तुम्ही घेतला, टाकला 94 222 16 448 सेव्ह, आणि मधून संदेश आला युअर मेमरी इज फुल. काय करतो आपण? नको ते काढून टाकतो, त्यातले नको ते नंबर काढून टाकतो, म्हणजे चांगलं भरायला संधी मिळते. अगदी त्याप्रमाणे नको ते काढून द्या, टाकून द्या आमच्या पदरामध्ये, हलकं फुलकं होऊन जा, म्हणजे चांगलं भरायला मिळेल त्याच्यामध्ये. म्हणून म्हटलं की काही घेऊन जाताना ह्याला तरी मला खेद वाटणार नाही, पण काहीतरी टाकून तरी जा. आपण दिल्लीचं उदाहरण पाहत होतो. इलेक्शनच्या ह्याला आमची नियुक्ती झाली होती. दिल्लीहून आम्ही मुंबईला आलो. रेल्वे स्टेशनला पुढचं विमान आम्हाला मिळालं नव्हतं. स्टेशनला आमचं रिझर्वेशन आहे बरं का, माझ्यासोबत एक साहेब आहेत, आमचं रिझर्वेशन आहे. त्या रिझर्वेशनमध्ये एसीची गाडी आमच्यासाठी असणार आहे. आणि जर उशीर झाला ना आम्हाला तर ओव्हरटाईम मिळतो शासनाकडून. 100 रुपये 150 रुपये त्या तासानुसार, पदानुसार, पगारानुसार मिळतो बरं. काय अधिकारी असेल त्यांना कळत असेल, कर्मचाऱ्यांना माहीत असेल हे. त्या रेल्वे स्टेशनमध्ये आलो, त्याने लगेच बोर्डावर टाकलं रेल्वे 1 तास उशिरा. माझ्यासोबत जे साहेब होते त्यांनी लगेच फोन काढला, बायकोला फोन लावला, तुला काय सांगू, 9ची गाडी 10 वाजता येणार. हे रेल्वेवाले ना असे येतं, त्यांना काहीच कळत नाही, आपल्या वेळेचं महत्त्व कळत नाही. 1 तास उशिरा, 1 तास उशिरा. लगेच ड्रायव्हरला फोन लावला, 1 तास उशिरा, 1 तास लेट आहे, शाळेला पोराला पाठव, सकाळी लवकर उशीर होणार आहे, वगैरे वगैरे सारखं सुरू झालं त्यांचं. ते फिरू लागले. ते माझ्या बेंचच्या पाठीमागे बेंच मोकळे. आता आमच्यासमोर एक म्हातारी, एवढं मोठं गठोडं म्हातारी, जवळपास 50-60 वर्षाची दिसते. त्या गठोड्यावर असं लांब डोकं ठेवून पडली आहे. तिची पोरगी 31-35 वर्षाची दिसते. तिच्या मांडीवर डोकं ठेवून दोन्ही राहणीमानावर विधवा दिसतात. आणि त्यांचे 2 लेकरं त्या प्लॅटफॉर्मवर खेळतात, तिकडून तिकडे पळतात. आणि ती पोरगी पळत आली, त्याच्या आईला म्हणते, मम्मी 2 रुपये दे ना, चॉकलेट लई चांगला आहे, 2 रुपये दे ना, चॉकलेट लई चांगला आहे. आपण पाहतोय आनंद, पाहतोय बरं का आनंद. मी दोन्ही दृश्य पाहतोय त्या खुर्चीवर बसून. साहेब आमच्या बरोबरीचे, तास एक रिझर्वेशन आहे, एसी गाडी आहे आम्हाला. तिथं रेल्वे स्टेशनला उतरल्याबरोबर तिथं गाडी घेऊन जाणार आहे आम्हाला. ओव्हरटाईम मिळणारा उशीर झाल्यामुळं इतका आनंद असणारा माणूस नुसतं तन 1 तास उशीर. हे रेल्वेवाले असे ना तास, म्हणजे बायको ह्याची लगेच रेल्वे आणून देणार आहे, ह्याचा बाप लगेच रेल्वे आणून देणार आहे ताबडतोब. काही सांगत बसतो आपण, असं झालं तसं झालं, आम्ही तिकडे गेलो 2 तास उशिरा झाले, मग हे केलं ते केलं. काही सांगायचे विषय आहेत का हो हे? झालं. आता मी इकडं पण बघतोय, मग त्या माईनं काय केलं, तिच्या ब्लाऊजमध्ये हात घातला आणि ते पॉकेट काय तर काढलं आणि त्यात ते 2 रुपये त्या पोरीला दिले. ती पोरगी पळत गेली आणि तिने चॉकलेट घेतलं आणि ती अशी चाटत येऊ लागली. चाटत ते पोरगामध्ये मला दे ना, मला दे ना. मग त्या पोराला चाटवलं, तिच्या भावाला. आणि ते पळत आलं, मम्मी चॉकलेट लई गोड आहे. हां, मग त्या आईनं असं जीभ बाहेर काढली. त्या पोरीनं त्या माईला चाटवली. मग त्या माईकडे बघून ती म्हणते 35 वर्षवाली, काय माय चॉकलेट लईच गोड आहे. अगं मग चाटवी की? सत्य सांगतो, तिथं बघितलं मी हे. त्या म्हातारीनं चॉकलेट चाखलं. अरे बापरे, म्हणलं भगवंता काय तुझी लीला आहे, काय आनंद आहे म्हणलं 2 रुपयामध्ये. 2 नातवंड, मुलगी आणि माय 2 रुपयाच्या चॉकलेटमध्ये एवढा आनंद घेतात. 200 रुपये ओव्हरटाईम मिळणार आहेत या साहेबांना, 200 रुपये ओव्हरटाईम मिळणार आहे. त्या आनंदाने नुसतं तन 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 चालू आहे. तुझं आहे, तुझं पाशी. काय द्यावं तुम्हाला निसर्गाने सांगा, काय द्यावं भगवंताने तुम्हाला सांगा. एवढं सुंदर दिलं आहे ना हो. बघा ना, घ्या ना, जे चांगलं कुणाकुणी घ्या, जिथून चांगलं मिळतं कुणाकुणी घ्या. तो लहान असो मोठा असो, त्याच्याशिवाय आम्ही सुधारणार नाही.
या मुंबई पुण्याला सहज जातात, तुमच्या भागात तरी कुठे जाता येतं. मोठमोठे रेल्वे स्टेशन असतात आपले. कधी कधी काय होतं, रेल्वे रस्त्यामध्येच उभी राहते त्या सिग्नलमुळं की कारणास्तव, आणि त्या रेल्वे पटरीच्या बाजूला झोपड्या असतात बघा. रेल्वे पटरीच्या बाजूला जर तुमच्या रात्रीच्या वेळेस रेल्वे उभी राहिली ना, जर खाली उतरावं लागलं तर त्या झोपडीत घुरलेला आवाज येतो आपल्याला, घुरलेला माणसाचा. झोपडीमध्ये एवढ्या रेल्वे दन 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 आवाज करत चालल्यात. आणि त्याच मुंबई पुण्यामध्ये गेल्यानंतर किंवा मोठ्या शहरात गेल्यानंतर 50-50 मजली इमारती राहतात. पहाटे 3 वाजता सुद्धा लोक असे फिरत राहतात. मध्ये त्या छायाचित्र दिसतात आपल्याला, त्याच्या सावल्या दिसतात आपल्याला. इंजेक्शन गोळ्या घेऊन सुद्धा झोप येत नाही 50 मजलीमध्ये. आणि ह्या झोपडीमध्ये डाराडर घोरत असतं. परिस्थिती कारणीभूत आहे का मनस्थिती कारणीभूत आहे? परिस्थिती कारणीभूत नाही, मनस्थिती कारणीभूत आहे. म्हणून विचाराची देवाणघेवाण मुक्तपणे करत जा, मुक्तपणे करत जा. कोणत्याच प्राण्याला आपल्यासारखी मुक्त विचाराची देवाणघेवाण करता येत नाही. फक्त माणसालाच करता येते. माणसालाच हात आहेत, माणसालाच पाय आहेत, माणसालाच डोळे आहेत. बाकीच्या प्राण्याला आहेत पण आमच्यासारखं करू शकत नाहीत. पण आम्ही काय केलं पाहिजे? डोळा जे देखावे, कानी हाना ऐकावे, मनी जे भावावे, बोलावे वाचे, ते आत बाहेर आगवे, मीच करून घालावे, बघ सर्व काळे स्वभावे मीच आहे. अरे तुला आनंद पाहिजे ना, मग तुझ्या हाताचं, पायाचं, डोळ्याला सवय लावून टाक. पडिले वळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही तुझ्या. सवय लाव. जय हरी, नमस्कार, गुड मॉर्निंग, पर्यात का, आजी जेवलात का, आई अहो चांगली दिसते तब्येत तुमची. काही म्हणतोस मॅम लई तब्येत गळून गेले. अहो आई आपण मागच्या महिन्यात भेटलो होतं ना, तेव्हा तुमची तब्येत लई गळाली होती, आता फार चांगली दिसते. का हो, दिसते का नाही सांगा. अहो मुठभर मासील होत्या म्हातारीच्या अंगावर. अहो बाबा काय छान दिसता, काय गंमत केली तुम्ही, मागच्या आठवड्यात तर फार खराब दिसत होते. नाही काही म्हणतो अजून गळालो. अहो मी खरं सांगतो तुम्हाला फार छान झाले. आलं मुठभर मास त्या माणसाच्या अंगामध्ये. कौतुक करतच नाही आपण, बोलतच नाही. नुसती कंजूशी नको, त्या गोष्टीमध्ये कंजूशी. आणि नावं ठेवायला पक्के असतो, नका करू. कारण पेरलं ते उगवणार आहे. 100%ची नोंद कुठे ना कुठे होत असते. आणि कुठे जर होत नसेल ना, तुझ्या मनामध्ये नोंद होते, फक्त तू विसरून जातोस त्याला. विसरू नका. जीवन खूप सुंदर आहे. ह्या सौंदर्याला फुलायचं, आपण फुलायचं. आनंदी जीवनाचे रहस्य, हे रहस्यच नव्हं, सगळं उघडे. आणि आम्ही अजून उघडं करून दाखवलं. बरोबर आहे ना? मला असं वाटतं आपण आनंदी सगळेजण राहूया, राहाल अशी अपेक्षा करतो. त्यांच्या ह्याच्यानुसार माझ्या लक्षात आलं जवळपास 1.5 तास झालेला आहे. आपण इथे थांबू. धन्यवाद. रामकृष्ण हरी. आनंदी जीवनाचे रहस्य या विषयावर आपण आपलं मनोगत व्यक्त केलं. माणूस असं असूनही माणसासारखा नसणारा, माणूस असूनही नुकसान करणारा, सत्यापासून 4 हात लांब राहणारा, पण कस्तुरी मृगासारखा आनंद शोधणारा. षडरिपूंचा पडदा काढा, आपुलकीचा जपा ठेवा, परिस्थिती कशीही असो मनस्थिती शान ठेवा. लेकुरे आनंद आपुला, समबुद्धी चेतवा, कृष्णासम रहा उभे, ना तोषवा ना पेटवा. वाचा हसा खेळा नाचा, वाचा हसा खेळा नाचा, नाही कुणावर सक्ती. ज्यांना हे जमत नाही ते बनू नका वाघ आणि हत्ती. उठल्या उठल्या तिच्याकडे पाहून नकोस फिरवू डोळे, कर ना एक दिवस तिच्यासाठी कांदे पोहे. साडीतलं कळत नसेल तुम्हाला साहेब, साडीतलं कळत नसेल तुम्हाला, पण आम्हाला वाटतो तुमचाच हेवा. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याला तुमच्यासारखाच साहेब हवा. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याला तुमच्यासारखाच साहेब हवा. धन्यवाद सर. आपण सरांचा मेसेज आहे, काही पुस्तकं आहेत आनंदावरची, 270 100 रुपयाला मिळतं. सरांचा एक संदेश आहे. आनंदी जीवनाचा संदेश देणारी काही पुस्तकं सरांनी आणलेली आहेत. 270 रुपयांची पुस्तकं साधारण 100 रुपयाला तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. आपल्याला आवाहन आहे की आपण या पुस्तकांची खरेदी करावी. संयोजकांच्या वतीनं आपले सर्वांचे मनापासून आभार. आपणही उशीरच झालेला असतानाही अतिशय शांतपणे सहकार्य केलं, त्याबद्दल आपलेही आभार. उद्या पुन्हा एकदा नवी सायंकाळ, नवे वक्ते. माननीय श्री अतुल कहाते, माहिती तंत्रज्ञान. KMS न्यूज, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे.